हॅलो हॅलो हॅलो, वेलकम, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड मॉर्निंग सगळ्यांना, जे जिथं कुठं असतील त्यांना. ओके, तर जसं की आपण काम केलेली होती त्यानुसार आपण आज स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट नावाचा आपला सब्जेक्ट चालू करणार आहोत. हा सब्जेक्ट असतो, सगळ्यात पहिल्यांदा घेऊया थोडं एक ब्रीफ इंट्रोडक्शन आणि सुरुवात करूयात आपल्या सब्जेक्टला. बघा, हा सब्जेक्ट आहे पेपर नंबर 6 मधला बी 6P स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. हा आहे 50 मार्क्सचा पेपर. या 50 मार्क पैकी MCQ असणार आहेत 15 मार्क्स आणि डिस्क्रिप्टिव्ह असणार आहेत 35 मार्क्स. नॉर्मली या 35 मार्कामध्ये 5 मार्क्सचेच क्वेश्चन सगळे असणार आहेत आपल्याला. ओके, क्वेश्चन नंबर 1 कंपल्सरी असणार आहे आणि क्वेश्चन नंबर 2, 3, 4 मधले कोणतेही 2 क्वेश्चन्स आपल्याला सोडवावे लागणार आहेत. ओके, असा एक साधारण पॅटर्न असणार आहे 10, 10 आणि 15 मार्क्सचा. ओके, सो असा हा सब्जेक्ट, त्याचा पार्ट नंबर ए आहे, तो आहे फायनान्शियल मॅनेजमेंट. त्या फायनान्शियल मॅनेजमेंट बद्दल आपण नंतर प्लॅनिंग मध्ये कधीतरी पाहूया. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम, लेट्स मूव्ह टू स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. बघा, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, आता सांगा की आपल्याला इन अ चार्टर्ड अकाउंटंट्स कोर्स आपल्याला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हा सब्जेक्ट का दिला असावा बरं? ह्याकरता सुरुवात करूयात आपण सगळ्यात आधी स्ट्रॅटेजी म्हणजे काय. आता तुम्ही जर क्रिकेटच्या मॅचेस बघत असाल, फुटबॉलच्या मॅचेस जर बघत असाल, तर एखाद्या बॅट्समनला आउट करायचं असेल किंवा फ्री किकला जर गोल करायचा असेल किंवा फिल्डिंग सेट करायची असेल किंवा फुटबॉलमध्ये पोझिशन सेट करायची असेल, क्रिकेटमध्ये फिल्डिंग सेट करायची असेल, तर एक पर्टिक्युलर प्लॅनिंगनी ती फिल्डिंग सेट केलेली असते, एक पर्टिक्युलर प्लॅनिंगनी ती पोझिशन सेट केलेली असते. का? कारण आपल्याला गोल अचीव्ह करायचंय, बरोबर का? इन अ क्रिकेट मॅच मध्ये आपलं गोल काय असतं? द गोल इज टू विन, बरोबर. मग आता जर या विनिंग या गोलला मला अचीव्ह करायचं असेल तर ह्या गोल पर्यंत जाण्यासाठी काही स्टेप्स मला फॉलो करायचे असतात. स्टेप्स बघा, मध्येच एक नुकतंच थोड्या दिवसांपूर्वी झालेली IPL, बरोबर. आता समजा जर मी क्रिकेट मॅच खेळत असेल, समजा मी आता टॉस ला गेलो, तर टॉसचे आउटकम काय असतात? एकतर हेड येऊ शकतो किंवा टेल्स येऊ शकतो, बरोबर. आता हेड्स किंवा टेल्स यापैकी पोझिशन आल्यानंतर समोरचा बॅटिंग घेऊ शकतो किंवा बॉलिंग घेऊ शकतो. समोरचा टॉस जिंकलो आपण तर आपण बॅटिंग किंवा बॉलिंग घेऊ शकतो, बरोबर. तर आता बॅटिंग घ्यायची का बॉलिंग घ्यायची हा डिसिजन, किंवा बॅटिंग किंवा बॉलिंग घेतल्यानंतर बॅटिंगचा लाईनअप काय असला पाहिजे, बॉलिंगला फर्स्ट ओव्हर कुणाला द्यायची, पॉवर प्ले कसा व्हायला पाहिजे, मिडल ओव्हर्स कशा खेळायच्या आणि डेथ ओव्हर्स कशा खेळायच्या, हे काय आहे? ह्यासाठी आपल्याला प्लॅनिंग लागणार आहे, बरोबर का? असं आहे का की जो मेन बॉलर आहे तुम्हाला त्याला ओपनिंगला पाठवा, असली काय फालतूगिरी केली तर काय होणार आहे? मॅच आपण हारणार आहोत. आपला अल्टिमेट गोल काय आहे की आपल्याला मॅच जिंकायची. मग मॅच जिंकण्याकरता काहीतरी प्लॅनिंग गेलं पाहिजे, बरोबर का? तसंच प्रत्येक ऑर्गनायझेशन करता गोल काय असतं? गोल इज टू हॅव अ प्रॉफिटेबल आणि सस्टेनेबल बिझनेस. सस्टेनेबल म्हणजे काय? की लॉंग टर्म मध्ये आपला बिझनेस व्यवस्थित चालला पाहिजे, व्यवस्थित त्या बिझनेसचं कार्य जे आहे, कामकाज आहे ते चाललं पाहिजे, बरोबर. कोणत्याही व्यवसायाचं हेच गोल आहे. तर ह्यासाठी आपण ज्या स्टेप्स फॉलो करतो त्या स्टेप्सला आपण म्हणतो स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. आता बाळांनो, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ही फक्त बिझनेस मध्ये चालते का? तर नाही. थोड्याच वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे क्रिकेटमध्ये चालते, बरोबर. पॉलिटिक्स मध्ये चालते, बरोबर आहे का? सगळ्यात मोठी पॉलिटिकल स्ट्रॅटेजी गेम आपण पाहिला कोरोना काळामध्ये, बरोबर का? जिथं महाराष्ट्रामध्ये सत्ता पालट झाला होता, 2 वेळा झाला. व्हॉट वॉज दॅट? दॅट वॉज स्ट्रॅटेजी, बरोबर का? स्ट्रॅटेजी करून व्यवस्थित प्लॅनिंग करून केलेला कार्यक्रम होता तो, बरोबर आहे का? याला म्हणतो आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. जसं की आपण म्हणतो
क्रिकेट खेळताना बघतो की MS धोनी सर आपले, बरोबर का. आता जेव्हा धोनी एखाद्या माणसासाठी फिल्डिंग सेट करतो तेव्हा तो माणूस बऱ्यापैकी आउटच होतो, प्लेअर. हे काय असतं, हे का, तर ह्यानी एक पर्टिक्युलर पॅटर्नचा, पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीचा, त्या प्लेअरचा अभ्यास केलेला असतो. त्या हिशोबाने त्याचा अंदाज बांधलेला असतो की आता हा प्लेअर या ठिकाणी शॉट खेळणार आहे, त्या हिशोबाने तिथं फिल्डर लावलेला असतो. ह्याला काय म्हणतो आपण, स्ट्रॅटेजी, बरोबर का. जसं की दिनांक 19 जून 2024, लॉंग ऑफ सूर्यकुमार यादव, बरोबर का. ते काय होतं, ती स्ट्रॅटेजी होती, वेल कॅल्क्युलेटेड शॉट होता तो, बरोबर का. आणि त्या हिशोबाने तो प्लेअर जो डेव्हिड मिलर आहे तो त्या बाजूलाच शॉट मारेल या हिशोबानेच बॉल टाकण्यात आला होता. ही काय होती, कॅप्टन आणि बॉलर या दोघांनी केलेला प्लॅन होता, या दोघांनी केलेली स्ट्रॅटेजी होती की जी वर्क झाली, बरोबर आहे का. माझ्या मते एवढे एक्झाम्पल्स इनफ आहेत कळायला की स्ट्रॅटेजी म्हणजे काय, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट म्हणजे काय. ओके, सो असा हा चॅप्टर असणार आहे, असे हा सब्जेक्ट असणार आहे. हा सब्जेक्ट बाळांनो अतिशय सोपा सब्जेक्ट आहे, अतिशय. फक्त आपल्याला काय करायचंय, जे काय आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स यामध्ये बघणार आहोत किंवा जे काही एक्झाम्पल्स मी सांगेन ते एक्झाम्पल्स आपल्याला डोक्यात ठेवायचे, त्यामागचं थिंकिंग लक्षात ठेवायचे, स्ट्रॅटेजी कशी तयार होते, स्ट्रॅटेजीचे टाइप्स काय काय असतात, जे मोठे मोठे आधीचे माणसं आहेत त्यांनी जे स्ट्रॅटेजीचे टाइप्स किंवा मॉडेल्स जे तयार करून ठेवलेले आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्या हिशोबाने आपण आपल्या बिझनेसमध्ये स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये काय काय इम्प्लिमेंटेशन करू शकतो हे आपल्याला ठरवायचं आहे. आता आपल्याला हा सब्जेक्ट का देण्यात आला, कारण बिंग अ चार्टर्ड अकाउंटंट, जरी तुम्ही जॉबमध्ये असाल किंवा जरी तुम्ही प्रॅक्टिस करत असाल किंवा काहीही करत असाल तरी प्रत्येक ठिकाणी आपली करंट पोझिशन काय आहे आणि या करंट पोझिशनवरून आपल्याला डिझायर्ड पोझिशन मध्ये कसं जाता येईल, आपली किंवा आपल्या क्लायंटची किंवा ज्या कंपनीत आपण काम करतो त्या कंपनीची पोझिशन, ह्या अचिव्हमेंटसाठीच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स आपल्याला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट मध्ये डिस्कस करायच्या असतात, त्या हिशोबाने त्याचं प्लॅनिंग करायचं असतं. तर असा हा ओव्हरऑल सब्जेक्ट आहे. तर आपण आता बघूया चॅप्टर नंबर 1, इंट्रोडक्शन टू स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. आता ह्या चॅप्टर मध्ये काय असणार आहे, या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहे की स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याचं ओरिजिन काय आणि त्याचा पर्पज काय, त्याचा बेनिफिट काय आहे, ऍडव्हान्टेजेस काय आणि इम्पॉर्टन्स काय आहे हे आपण बघणार आहे. ओके, चला बघा दिस चॅप्टर इज एन अटेम्प्ट टू हायलाइट द कॉन्सेप्ट्स अँड सिग्निफिकन्स ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. बघा, सगळ्यात आधी समजून घ्यायचं स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट म्हणजे काय आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, सिग्निफिकन्स काय आहे आपल्या डेली लाईफ मध्ये सुद्धा आणि एखाद्या बिझनेस मध्ये सुद्धा. बघा, विथ इन्क्रीज्ड कॉम्पिटिशन बिझनेस मॅनेजमेंट हॅज अक्वायर्ड स्ट्रॅटेजिक डायमेन्शन. बघा, आजकाल मार्केटमध्ये काय आहे, इन्क्रीज कॉम्पिटिशन आहे, प्रचंड कॉम्पिटिशन आहे. बघा, एक चिप्स जरी तुम्ही म्हणालात तरी चिप्स करता कोणता कॉम्पिटिशन आहे. बघा, लेज आहे, बालाजी आहे, डायमंड आहे आणि लोकल कॉम्पिटिटर्स सुद्धा प्रचंड भरलेले आहेत. मग आता जर 10 रुपयात तेवढेच ग्रॅम चिप्स जर लेजही विकतंय, बालाजीही विकतंय, डायमंडही विकतंय, लोकल प्लेअरही विकतोय, तर आज मला जर ह्या चौघांमध्ये जास्त प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर मला माझ्या प्रोडक्टमध्ये किंवा मला माझ्या सर्व्हिसेसमध्ये काहीतरी वेगळं केलं पाहिजे, म्हणजे काहीतरी वेगळ्या स्ट्रॅटेजीने आपण गेलं पाहिजे, बरोबर का. तर ह्या सगळ्या केसेसमध्ये कॉम्पिटिशन मध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा आधार घ्यावा लागतो. ऑल एक्झिक्युटिव्ह अँड प्रोफेशनल्स इन्क्लुडिंग चार्टर्ड अकाउंटंट्स वर्किंग टुवर्ड्स ग्रोथ ऑफ बिझनेस मस्ट पजेस साऊंड नॉलेज ऑफ कॉन्सेप्ट्स ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. बघा, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, जर आपण एखादा बिझनेस असो किंवा चार्टर्ड अकाउंटंट असो, आपल्याला जर आपल्या क्लायंटला किंवा आपल्या बिझनेसला स्वतःच्याही किंवा आपल्या कंपनीला ग्रोथ द्यायची असेल तर आपल्याला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचे कन्सेप्ट माहित असणं प्रचंड गरजेचं आहे. कारण काहीतरी मार्ग, काहीतरी पाथनी गेल्याशिवाय आपण डिझायर्ड रिझल्ट अचीव्ह करू शकणार नाही. ओके, चला बघूयात मीनिंग अँड नेचर ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. बघा, टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट वी नीड टू हॅव अ बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द टर्म मॅनेजमेंट. बघा, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट समजण्यासाठी सुद्धा आपल्याला आधी मॅनेजमेंट म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. बघा, मॅनेजमेंट इज युज्ड इन 2 सेन्सेस. बघा, मॅनेजमेंट आपण 2 सेन्सेस मध्ये वापरतो. हे न बघताही मी सांगू शकतो की मॅनेजमेंटचा अर्थ 2 असतो. मॅनेजमेंट म्हणजे
एक अथॉरिटेटिव्ह पोझिशन, सिनियर पोझिशन, बरोबर आहे का? जेव्हा एखादी टीम हरते तेव्हा टीम मॅनेजमेंटला दोष दिला जातो, बरोबर आहे का? हु आर द टीम मॅनेजमेंट? दीज आर द सिनियर अथॉरिटेटिव्ह पोझिशन. हा एक अर्थ झाला मॅनेजमेंटचा की सिनियर अथॉरिटेटिव्ह पोझिशन. आपण ऑडिटमध्ये सुद्धा पाहिलेलं होतं, कंपनीची मॅनेजमेंट असते. मॅनेजमेंट म्हणजे काय? मॅनेजमेंट दीज आर डे टू डे डिसिजन मेकर्स ऑफ द ऑर्गनायझेशन. मॅनेजमेंट, बरोबर आहे का? मग त्यात आपण बघितलेलं 3 टिअर्स असतात, टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट आणि बॉटम लेवल मॅनेजमेंट. हा एक अर्थ झाला मॅनेजमेंटचा. आणि दुसरा अर्थ काय? मॅनेजमेंट जसं आपण बघतो की वर्कलोड मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट. मॅनेजमेंटचा दुसरा अर्थ काय झाला? इट इज अ प्रोसेस ऑफ ऑर्गनायझिंग समथिंग, डिरेक्टिंग समथिंग ऑर अचिव्हिंग समथिंग, दॅट इज अ मॅनेजमेंट. आता माझ्या समोर समजा जर 10 कामं पडलेली असतील तर ती 10 कामे मी कोणत्या सिक्वेन्स मध्ये करायला हवी, कशा पद्धतीने, काय टेक्निकनी ते काम केल्यानंतर मला डिझायर्ड रिझल्ट मिळणार आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ काय? ऑर्गनायझिंग द वर्क. त्या वर्कला कॅटेगराईज करायचं, त्या वर्कला डिव्हाइड करायचं. इट इज अ प्रोसेस, बरोबर का? मग मॅनेजमेंटचा अर्थ 2 पद्धतीने, एक म्हणजे सिनियर अथॉरिटेटिव्ह पोझिशन म्हणू शकतो आपण आपल्या समजून घेण्याच्या लँग्वेजमध्ये, बाकी आता बुक लँग्वेजमध्ये बघणारच आहे आपण. दुसरी गोष्ट म्हणजे इट इज अ प्रोसेस, मॅनेजमेंट इज अ प्रोसेस. असे मॅनेजमेंटचे 2 अर्थ आहेत. बघूया, बघा, इट इज यूज विथ रेफरन्स टू की ग्रुप इन अन ऑर्गनायझेशन. बघा, मी म्हणलं तुम्हाला की ग्रुप म्हणजे काय? जो ग्रुप डिसिजन मेकिंग करतो, जो इम्प्लिमेंटेशनचं काम करतो, इन चार्ज ऑफ इट्स अफेअर्स. बघा, मॅनेजमेंट वरती डिसिजन घेण्याची अथॉरिटी आणि पोझिशन आणि रिस्पॉन्सिबिलिटी असते. इन रिलेशन टू अन ऑर्गनायझेशन, मॅनेजमेंट इज द चीफ ऑर्गन इंटरेस्टेड विथ द टास्क ऑफ मेकिंग इट अ पर्पजफुल अँड प्रोडक्टिव्ह एंटिटी. मॅनेजमेंट काय करतं? माझ्याकडे असलेल्या रिसोर्सेसचा प्रोडक्टिव्ह वापर करतं आणि त्यातून डिझायर्ड रिझल्ट जे मला हवे आहेत ते मिळावेत या हिशोबाने मॅनेजमेंट करायचं किंवा ऑर्गनाइज करायचं काम हे मॅनेजमेंट करत असतं. मॅनेजमेंट इज अ की ऑर्गनायझेशन ग्रुप. ओके, चला. अंडरटेकिंग द टास्क ऑफ ब्रिंगिंग टुगेदर अँड इंटिग्रेटिंग द डिसऑर्गनाइज्ड रिसोर्सेस ऑफ मॅन पॉवर, मनी, मटेरियल अँड टेक्नॉलॉजी विच आर देन कंबाइंड इनटू फंक्शनिंग होल. बघा, मॅनेजमेंट म्हणजे काय? थोडक्यात डायरेक्शन द्यायचं काम करतं. म्हणजे पैसा, माणसं, टेक्नॉलॉजी आणि वेळ या 4ही गोष्टी एकत्र आणून त्यातून मॅक्सिमम आणि ऑप्टिमम आउटपुट कसं जनरेट करता येईल ह्यावरती काम करायचं जे काही रोल असतो तो मॅनेजमेंटचा असतो. An organization becomes a unified functioning system when management systematically mobilizes and utilizes the diverse resources efficiently and effectively. जे वर सांगितलं तेच खाली, वेगवेगळे रिसोर्सेस एकत्र करून त्याचा एकदम व्यवस्थित आणि योग्य वापर करायचं काम करतं मॅनेजमेंट. The survival and success of organization depends on large extent of competence and character of its management. याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्स टीम. तुमचं मॅनेजमेंट जेवढं इफेक्टिव्हली वर्क करतं, जेवढे व्यवस्थित डिसिजन्स घेतले जातात त्या हिशोबाने तुमचं टीमचं किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनचं फ्युचर डिपेंडंट असतं, बरोबर आहे का? आता मुंबई इंडियन्स या मॅनेजमेंटमध्ये मी का म्हणतोय असं? कारण मुंबई इंडियन्स तुम्ही कधीही बघा, मुंबई इंडियन्सनी पिक केलेला कोणताही प्लेअर फ्लॉप होत नाही, बरोबर आहे का? का फ्लॉप होत नाही? कारण स्टडी व्यवस्थित असतो. लक्ष घ्या, त्यांच्याकडे पण डिसऑर्गनाइज रिसोर्सेस आहेत, बरोबर आहे का? टेक्नॉलॉजी आहे त्यांच्याकडं, टीमकडं, जिथं ते प्लेयरचे स्टॅटिस्टिक्स अनालाइज करतात की ह्याने किती रन्स केले, किती बॉल्स मध्ये, काय स्ट्राईक रेट होता, काय इकॉनॉमी होती, बरोबर आहे? त्यांच्याकडे मनी आहे, ऑप्शनच्या वेळी वॉलेट असतं, आपल्याकडे मनी आहे, मॅन पॉवर आहे, बरोबर आहे का? मॅन पॉवर काय करतं? ती बोर्ड उचलायचं काम करतं, बिडिंग करायचं काम करतं, बरोबर आहे का? रिसोर्सेस आहे आणि टाइम सुद्धा आहे, बरोबर? मग ह्या गोष्टी एकत्र करून ह्याचा अभ्यास करून व्यवस्थित प्लेअर पिक करायचं काम कोण करतं? मॅनेजमेंट, बरोबर आहे का? लक्षात येते का? चला, मॅनेजमेंट हॅज टू ऑल्सो फॅसिलिटेट ऑर्गनायझेशनल चेंज अँड अडॅप्टेशन ऑफ इफेक्टिव्ह इंटरॅक्शन विथ द एन्व्हायरमेंट. बघ, मॅनेजमेंटचं काम काय असतं? जसं की हे रिसोर्सेस एकत्र आणणं, तसंच बदलत्या वेळेनुसार, बदलत्या कालावधीनुसार, बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार तुमच्या बिझनेसला त्या टेक्नॉलॉजी सोबत कसं चालवायचं, कसं व्यवस्थित टेक्नॉलॉजी अडॉप्ट करून व्यवस्थित बदलणाऱ्या परिस्थिती सोबत, काळासोबत बिझनेसला सुद्धा कसं वाढवायचं, कशी ग्रोथ करायची, कशी डेव्हलपमेंट करायची, ह्याचंही काम मॅनेजमेंट
करत असतं. बघा दुसरा अर्थ, मॅनेजमेंट इज ऑल्सो युज्ड विथ रेफरन्स टू सेट ऑफ इंटर रिलेटेड फंक्शन्स अँड प्रोसेसेस कॅरीड आउट बाय मॅनेजमेंट द की ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स टू अटेन इट्स ऑब्जेक्टिव्ह. बघा मी सांगितलं होतं तुम्हाला मॅनेजमेंटचे दोन अर्थ, एक म्हणजे टॉपची पोझिशन आणि दुसरं म्हणजे त्यांनी कॅरी आउट केलेली प्रोसेस टू अचीव्ह द गोल्स. बरोबर आहे का? म्हणजे मॅनेजमेंटचे दोन अर्थ होतात, एक म्हणजे टॉप पोझिशन आणि दुसरी गोष्ट प्रोसेस ज्यांनी आपले गोल्स अचीव्ह होतात. बरोबर. मॅनेजमेंट बघा, दीज फंक्शन्स इन्क्लूड प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, स्टाफिंग अँड कंट्रोल. बघा या पाचही गोष्टी मी 12th मध्ये शिकलेलो होतो. प्लॅनिंगचे फेजेस बघा, प्लॅनिंग मॅनेजमेंटच्या फेजेस. प्लॅनिंग म्हणजे काय? प्लॅनिंग म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आपल्याकडे रिसोर्सेस काय आहेत, ते रिसोर्सेस कसे वापरायचे आहेत याचा एक टेंटेटिव्ह आराखडा तयार करणे, समरी तयार करणे. ऑर्गनायझिंग म्हणजे काय की कोणकोणत्या गोष्टी करता कोणकोणता माणूस पाहिजे ते त्या माणसांना त्या पोझिशनला अलॉट करणे, ऑर्गनायझिंग. डायरेक्टिंग म्हणजे त्यांच्या पुढे एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स ठेवणे, त्यांना सूचना देणे की ह्या गोष्टी अशा अशा झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर स्टाफिंग म्हणजे एखाद्या रोलसाठी लागणारी व्यवस्थित किती माणसांची गरज आहे हे बघून त्या माणसांना एम्प्लॉय करणे, त्या माणसांना ट्रेनिंग देणे. आणि कंट्रोल म्हणजे ज्या कामाकडे जी माणसं लावलेली आहेत ती माणसं व्यवस्थित काम करत आहेत का यावरती सुपरविजन करणे आणि आपले डिझायर्ड रिझल्ट अचीव्ह होत आहेत का बघणे. वेस्टेजेस असतील तर ते कमी करणे आणि आउटपुट असेल तर ते मॅक्सिमाइज करणे. दीज फंक्शन्स और सब प्रोसेस ऑफ मॅनेजमेंट आर वाईड रेंजिंग बट क्लोजली इंटररिलेटेड. बघा खूप मोठा स्कोप आहे यांचा, पण ते रिलेटेड आहेत का? जर मी प्लॅनिंग केलं नाही तर पुढचं काहीच उपयोगाचं नाही. जर समजा माझं ऑर्गनायझिंग चुकलं म्हणजे चुकीचा माणूस चुकीच्या ठिकाणी लावला, स्टाफिंग चुकलं म्हणजे ज्या क्वालिफिकेशनची गरज आहे ती माणसं घेतलीच नाहीत, डिरेक्शन म्हणजे त्यांना काय करायचं ते सांगितलं नाही आणि कंट्रोल म्हणजे रिझल्ट चेक केले नाहीत, तर ह्या पूर्ण प्रोसेसचा काही उपयोग नाही. माझे सगळे फंक्शन्स फेल जाणार आहेत. त्यामुळे सगळे इंटररिलेटेड असणार आहेत. They range all the way from determination of the goals, design, mobilization and acquisition of resources, allocation of tasks and resources among personnel and activity units, and installation of control systems to ensure what is planned is achieved. बघा या सगळ्या गोष्टी आपण का करतो? अल्टिमेटली मला जे गोल मी प्लॅन केले तेच गोल अचीव्ह होण्याकरता मी या सगळ्या गोष्टी करत असतो. बघा मॅनेजमेंट इज अन इन्फ्लुएन्स प्रोसेस टू मेक थिंग्स हॅपन, टू गेन कमांड ओव्हर फेनोमेना, to induce and direct events and people in a particular manner. Influence is backed by power, competence, knowledge and resources. बघा मॅनेजमेंट काय आहे? चालू रिसोर्सेसला इन्फ्लुएन्स करायचं. इन्फ्लुएन्स करायचं म्हणजे काय? त्यांची जी मेंटॅलिटी असेल किंवा त्यांच्या ज्या गोष्टी असेल, ज्या प्रोसेसेस असतील त्यात अशा प्रकारे बदल करायचा जेणेकरून माझं जे गोल आहे ते लवकरात लवकर आणि सगळ्यात इफेक्टिव्ह वे मध्ये अचीव्ह झालं पाहिजे. आणि हे करता करता हा इन्फ्लुएन्स करण्याकरता मॅनेजमेंटकडे काय असणं गरजेचं आहे बाळांनो? पॉवर म्हणजे पोझिशन, कॉम्पिटन्स म्हणजे नॉलेज, कॉम्पिटन्स म्हणजे आपण म्हणू शकतो नॉलेज आणि एक्सपिरियन्स, आणि रिसोर्सेस. बघा रिसोर्सेस म्हणजे काय? मनी, पॉवर. बघा बेसिक रिसोर्सेस काय आहेत? मनी आणि टाइम. हा एक बेसिक रिसोर्सेस, मनी, टाइम, ह्युमन आणि टेक्नॉलॉजी. बरोबर, हे 4 रिसोर्सेस आहेत. मॅनेजर्स फॉर्म्युलेट ऑर्गनायझेशनल गोल्स, व्हॅल्यूज अँड स्ट्रॅटेजीज to cope with, to adapt and to adjust themselves with the behavior and changes in the environment. बघा जे मॅनेजर्स आहेत म्हणजे त्यांच्याकडे मॅनेजमेंटचं टास्क दिलं गेलेलं आहे, त्या माणसांना चेंजिंग एन्व्हायरमेंट, बदल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी अडॅप्ट करण्याची पॉवर आणि कॅपेबिलिटी असायला हवी. बघा एक चांगलं उदाहरण म्हणजे काय? मॅनेजर्स का महत्वाचे आहे त्याचं चांगलं उदाहरण काय? तुम्ही बघा टाटाचं जेव्हा मॅनेजर बदललेला होता तेव्हा त्या शेअर्स मध्ये फार वर खाली झालं होतं. बरोबर का? आता तुम्ही म्हणाल सर एकटा मॅनेजर काय करू शकतो? तर बाळांनो एकटा मॅनेजर पूर्ण ऑर्गनायझेशनला वरही आणू शकतो आणि बुडवूही शकतो. त्यामुळं हे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रचंड महत्वाचं असतं. मॅनेजरची पोझिशन ही प्रचंड महत्वाची असते. त्यामुळे त्या माणसाकडे पॉवर, नाही व्यवस्थित मॅनेज करण्याची कॅपेबिलिटी असली पाहिजे. बघा the strategic management process is the set of activities that a firm manages to put their firms in best position to compete successfully in the marketplace. बघा एवढ्या इंटेन्स कॉम्पिटिशन मध्ये आपल्या बिझनेसला प्रॉफिटेबल कसं करता येईल, ग्रो कसं करता येईल ह्याचं काम बघतो तो मॅनेजर असतो. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इज मेड अप ऑफ several distinct activities
डेव्हलपिंग अ फर्म्स विजन अँड मिशन, स्ट्रॅटेजिक अनालिसिस, डेव्हलपिंग ऑब्जेक्टिव्ह, क्रिएटिंग, चुझिंग अँड इम्प्लिमेंटिंग स्ट्रॅटेजीज, मेजरिंग अँड इव्हॅल्युएटिंग परफॉर्मन्स. बघा आता ह्यातल्या ज्या ज्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आपण आता थोड्या वेळात बघणार आहोत. बघा विजन थोड्या वेळात बघणार आहे, मिशन बघणार आहे, अनालिसिस बघणार आहे, ऑब्जेक्टिव्ह बघणार आहे, क्रिएटिंग अँड इम्प्लिमेंटिंग स्ट्रॅटेजी बघणार आहे, मेजरिंग अँड इव्हॅल्युएटिंग परफॉर्मन्स सगळं आपण येत्या वेळात बघणार आहे. थोडा पेशन्स आपल्याला ठेवायचा आहे. बघा द कॉन्सेप्ट ऑफ स्ट्रॅटेजी. आता आपण बघितलं मॅनेजमेंट म्हणजे काय. एवढ्याच काय रामायणामधून काय दोनच गोष्टी बघायच्यात आपल्याला. मॅनेजमेंट दोन पद्धतीने, एक म्हणजे की ऑर्गनायझेशनची की पोझिशन असते ऑर्गनायझेशनची ती मॅनेजमेंट, आणि दुसरी गोष्ट आपले गोल अचीव्ह करण्यासाठी अंडरटेक केलेली प्रोसेस. एवढे दोनच अर्थ होतात मॅनेजमेंटचे. एवढ्या वेळात आपण एवढंच बघितलेलं आहे, काहीही जड बघितलेलं नाही. बघा द कॉन्सेप्ट ऑफ स्ट्रॅटेजी. The concept of strategy in the context of business, the application of the term strategy relates to the ways business decides to respond dynamic and often hostile external forces while pursuing their vision, mission and ultimate objectives. बघा स्ट्रॅटेजी म्हणजे काय, मी तुम्हाला बाळांना सांगतो स्ट्रॅटेजी म्हणजे काय. स्ट्रॅटेजी सोपं सांगतो, हे खाली फार जडजड देणार आहेत आपल्याला, पण मी सोपं सांगतो. लक्षात काय ठेवायची, स्ट्रॅटेजी इज द वे टू रिस्पॉन्स टू एनी सिच्युएशन इज युअर स्ट्रॅटेजी. बघा सिंपल आहे. वे टू रिस्पॉन्ड टू एनी सिच्युएशन इज स्ट्रॅटेजी. वे टू रिस्पॉन्ड टू एनी सिच्युएशन इज स्ट्रॅटेजी. बघा बॉक्सिंगच्या मॅचेस तुम्ही बघा, सोपं सगळ्यात बॉक्सिंग पेक्षा म्हणतो चेसच्या मॅचेस बघा. चेस बुद्धिबळाच्या त्या मॅचेस असतात. बुद्धिबळ जो खेळतो समोरच्या मूव्ह, प्रत्येक मूव्ह वरती माझी स्ट्रॅटेजी बदलत असते. बरोबर आहे का. म्हणजे काय स्ट्रॅटेजी काय आहे, स्ट्रॅटेजी इज द रिएक्शन. बरोबर आहे का. आता रिएक्शन ही दोन्ही इव्हेंट्सला असू शकते. बरोबर आहे का. रिएक्शन ही दोन प्रकारची असते, एक झालेल्या इव्हेंट साठीची रिएक्शन आणि एक होणारे इव्हेंट्स डोक्यात धरून आत्तापासूनच केलेली रिएक्शन. बरोबर आहे का. बरोबर आहे का. त्याला आपण म्हणतो प्रोएक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह. बरोबर आहे का. रिएक्टिव्ह म्हणजे काय, पाऊस आल्यानंतर रेनकोट खरेदी करायला जाणे. रिएक्टिव्ह म्हणजे काय, एखादी गोष्ट घडली त्यामुळं मी रेनकोट घेतला. बरोबर. आणि प्रोएक्टिव्ह म्हणजे काय, पावसाळा येणार आहे आता रेनकोट घेतलं पाहिजे. प्रोएक्टिव्ह म्हणजे पोटेन्शियल रिस्क डोक्यात धरून आधीपासूनच तयारी करणे प्रोएक्टिव्ह. आणि रिएक्टिव्ह म्हणजे काय, की झालेली गोष्ट त्यासाठी डॅमेज कंट्रोल करायचं म्हणून आपण रेनकोट घेतला, दॅट इज रिएक्टिव्ह. बघा हे सगळं आपण पुढे बघणार आहोत. इंट्रोडक्शन असल्यामुळे ह्यातल्या काही टर्म्स, बऱ्याच टर्म्स अशा आहेत ज्या आपल्याला नंतर बघायच्या, त्यामुळे थोडा पेशन्स ठेवायचा आहे, पर्याय नाही. द व्हेरी इनकॉर्पोरेशन ऑफ द आयडिया ऑफ स्ट्रॅटेजी इज intended to unravel complexity and to reduce uncertainty caused by changes in the environment. बघा स्ट्रॅटेजी का करतो, कारण जे काही चेंजेस होणार आहेत, अनप्रेडिक्टेबल चेंजेस, त्याचा धक्का आपल्या ऑर्गनायझेशनला कमी बसावा, किंवा एखादे जर वाईट गोष्ट होणारच असेल तर त्यातून मी स्मूथली बाहेर पडू शकतो, ह्या करता केलेलं प्लॅनिंग दॅट इज अ स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी इज द गेम प्लॅन that management of business uses to take market position, conduct its operation, attract and satisfy customers, compete successfully and achieve organizational objectives. बघा स्ट्रॅटेजी म्हणजे काय, स्ट्रॅटेजी हा गेम प्लॅन आहे, माझा प्लॅन आहे की एखाद्या मार्केटमध्ये जर मी एंटर करणार असेल तर मी कशा पद्धतीने एंटर करायचं, कोणता कंझ्युमर टार्गेट करायचा, किती रुपयाला माझं प्राइस प्रोडक्टचं असलं पाहिजे, किती डिस्काउंट देणार मी, कधीपर्यंत डिस्काउंट देणार, बरोबर का, किती टार्गेट आहे माझं, ते अचीव्ह कसं करायचं, तिथं कोणता माणूस एम्प्लॉय करायचा, दॅट इज स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी इज नथिंग बट अ गेम प्लॅन. आता पुढे आपण 2-3 पानं तेवढंच बघणार आहे. टू द एक्सटेंड द टर्म स्ट्रॅटेजी इज असोसिएटेड विथ युनिफाईड डिझाईन अँड ऍक्शन फॉर अचिव्हिंग गोल्स, gaining command over the situation with a long range of perspective and securing critically advantageous position. Its implication for corporate functioning are obvious. बघा थोडक्यात काय आहे, 2 शब्दाचं मोठं करून मी बघणार आहे आता. गेम प्लॅन. स्ट्रॅटेजी म्हणजे काय, चालू सिच्युएशन मधून मी बाहेर कसं पडू शकतो किंवा चालू सिच्युएशनला मी इम्प्रूव्ह कसा करू शकतो, हे मी लॉंग टर्म मध्ये विचार करतो, त्याला म्हणतो स्ट्रॅटेजी. We may define the term strategy as a long-range blueprint of organization desired image, direction, and destination. That is what it wants to be, what it wants to do,
हाऊ इट्स वॉन्ट्स टू डू थिंग्स अँड व्हेअर इट वॉन्ट्स टू गो. बघा आपण हे प्रत्येक ठिकाणी रिलेट करू शकतो. आपण सीए एक्झामचं उदाहरण घेऊया. सीए एक्झाम करता मला 4 गोष्टी बघाव्याच लागतात. बघा काय, व्हॉट इट वॉन्ट्स टू बी. का करतोय सीए एक्झाम आपण? वी वॉन्ट टू बी अ चार्टर्ड अकाउंटंट. व्हॉट इट वॉन्ट्स टू डू, आता सीए होण्याकरता काय दिलं पाहिजे एक्झाम, बरोबर. हाऊ इट वॉन्ट्स टू डू थिंग्स, एक्झाम करण्याकरता काय, एक्झाम कशी द्यायची, एक्झाम देण्यासाठी मला एज्युकेशन कंप्लीट केलं पाहिजे, मला क्लासेस घेतले पाहिजे. मग क्लासेसचं ड्युरेशन किती असणार आहे, एक्झामच्या आधी मला किती अभ्यास करायचा आहे, त्याकरता मला किती वेळ लागणार आहे, क्लासेस कधी संपले पाहिजेत, रिव्हिजनसाठी किती टाइम दिला पाहिजे, एक्झाम आधी कसं मी प्लॅनिंग करणार आहे. आणि वेअर इट वॉन्ट्स टू म्हणजे काय, की मला वेअर इट वॉन्ट्स टू गो म्हणजे काय, मला किती ड्युरेशन मध्ये कोर्स कंप्लीट करायचा आहे, फर्स्ट ग्रुप द्यायचा आहे, सेकंड ग्रुप द्यायचा आहे, बोथ द्यायचे, जानेवारी अटेम्प्ट द्यायचा आहे, सप्टेंबर द्यायचा आहे, मे द्यायचा आहे, बरोबर का. ह्याकरता जे मी एक ब्लूप्रिंट तयार करतो. ब्लूप्रिंट म्हणजे काय, सीए मध्ये आल्या फाउंडेशनच्या सुरुवातीला फॉर्म भरतानाच आपण म्हणतो की माझा अटेम्प्ट जानेवारी आहे, याकरता मला एवढा वेळ दिला पाहिजे, याकरता क्लासेस एव्हा संपले पाहिजेत, रिव्हिजन एव्हा झाली पाहिजे. हे काय आहे, दॅट इज अ प्लॅनिंग. प्लॅनिंग म्हणजे काय, एक ढोबळ प्लॅन केलेला असतो, एक ब्लूप्रिंट तयार केलेली असतं मी डोक्यात की मला कसं कसं जायचं आहे. याला म्हणतो मी स्ट्रॅटेजी. फॉलोइंग आर ऑल्सो इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. बघा आता हीच डेफिनेशन चिवडून चिवडून वेगळे करून प्रत्येक लोकांनी सांगितलेलं आहे, बरोबर आहे. एकच ग्लास 4 लोकांनी 4 बाजूनी बघितलाय आणि त्याची 4 पद्धतीने डेफिनेशन दिलेले आहे. आपल्याला कोणीही ह्या माणसांनी काय डेफिनेशन दिली होती असले फालतू प्रश्न विचारणार नाहीत. सीए कोर्स कॉन्सेप्च्युअल असल्यामुळे आपल्याला कॉन्सेप्च्युअलच गोष्टी आहेत. आता पहिला चॅप्टर थोडा बोर होणार आहे कारण डेफिनेशन कुणालाच इंटरेस्टिंग नसतात. मलाही नाही शिकवायला आणि तुम्हालाही नाही ऐकायला. पण बघू, एक एन्सॉफ म्हणून आहेत, त्यांनी काय सांगितलं, द कॉमन थ्रेड अमंग ऑर्गनायझेशन्स ऍक्टिव्हिटीज अँड प्रोडक्ट मार्केट्स दॅट डिफाइन्स द इसेन्शियल नेचर ऑफ बिझनेस दॅट ऑर्गनायझेशन हॅज ऑर प्लॅन टू बी इन फ्युचर. थोडक्यात काय, माझ्या बिझनेसला ग्रो करण्याकरता मी माझं प्रोडक्ट आणि माझ्या ऍक्टिव्हिटीज ह्या कशा पद्धतीने चालवायच्या आहेत हे ठरवायचं काम करतं स्ट्रॅटेजी. म्हणजे माझ्या प्रोडक्टला मी कोणत्या पद्धतीने मॅन्युफॅक्चर केलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने मार्केट केलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने प्रमोट केलं पाहिजे जेणेकरून माझे गोल्स अचीव होतील, याचं प्लॅनिंग म्हणजे स्ट्रॅटेजी. विल्यम गुलेक काय म्हणतात, a unified, comprehensive and integrated plan designed to assure that basic objectives of enterprise are achieved. बघा, एक प्लॅन ज्याच्यामुळे माझे ऑब्जेक्टिव्ह अचीव होतील असा मला विश्वास आहे. Strategy is consciously considered and flexibly designed scheme of corporate intent and action to mobilize resources, to direct human effort and behavior, to handle things and problems, to perceive and utilize opportunities, to meet challenges and threats for corporate survival and success. बघा, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, फ्लेक्झिबल. आता हे मी ऑडिट मध्येही बघितलंय, स्ट्रॅटेजी फ्लेक्झिबल असते, प्लॅन फ्लेक्झिबल असतो. का, कारण माझ्या समोर येणारी सिच्युएशन कशी असेल हे मी सांगू शकत नाही. सेम इन केस ऑफ माय बिझनेस. माझ्या बिझनेससाठी येणारं एन्व्हायरमेंट फेवरेबल आहे, अनफेवरेबल आहे मी सांगू शकत नाही. मला दोन्ही दृष्ट्या तयार राहावं लागतं. मला नॉर्मल बिझनेससाठी पण एक प्लॅन करावा लागतो, फेवरेबल साठीही प्लॅन करावा लागतं, कॉन्टिन्युटीसाठी सुद्धा मला प्लॅन करावा लागतो, जेणेकरून प्रत्येक सिच्युएशन मध्ये माझा बिझनेस स्मूथली ती सिच्युएशन कव्हर करून पुढे जाईल, एक चांगली पोझिशन घेऊन मार्केटमध्ये सक्सेस अचीव करेल आणि वाईट सिनेरिओ मध्ये मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करू शकेल लॉंग टर्म करता. ओके. A strategy is meant to fill the need of organizations for a sense of dynamic direction, focus and cohesiveness. Objectives and goals are essential to give a direction to business, but they do not fill the need alone. Strategy provides integrated framework for top management to search for, evaluate and exploit beneficial opportunities, to perceive and meet potential threats and crises, to make full use of resources and strengths, and to ऑफसेट कॉर्पोरेट विकनेस. पुन्हा तेच, स्ट्रॅटेजी काय करते, टॉप मॅनेजमेंटला मदत करते. आता बघा, थोडक्यात मला इथे एक महत्वाचा पॉईंट काय कळाला जो मला लिहून घ्यायचा आहे की स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इज फॉर टॉप मॅनेजमेंट. स्ट्रॅटेजी कोण तयार करतं, टॉप मॅनेजमेंट. स्ट्रॅटेजी कोण तयार करतं,
टॉप मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी टॉप मॅनेजमेंट तयार करतं. टॉप मॅनेजमेंटला स्ट्रॅटेजी का लागते बाळांनो? नुसतं माझ्याकडे रिसोर्स असून चालत नाही, गोल्स असून चालत नाही. त्या रिसोर्स मधून तो गोल अचीव्ह करण्यासाठी या दोन्हीला एकत्र आणण्याचं काम स्ट्रॅटेजी करते, टॉप मॅनेजमेंट करते. जेणेकरून मला ऑपॉर्च्युनिटी असतील तर त्या ग्रॅब करता येतील, रिस्क असतील तर त्या कमी करता येतील, थ्रेट्स असतील तर ते कमी करता येतील. It is important to note that strategy is no substitute for sound, alert and responsible management. It must be recognized that strategy can never be perfect, flawless and optimal. बघा, हे वाक्य आपल्या डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा काम करतं. स्ट्रॅटेजी कधीच परफेक्ट असू शकत नाही बाळांनो. का? कारण स्ट्रॅटेजी कधीच प्रत्येक एरिया कव्हर करू शकत नाही, कारण येणारा सिनारिओ हा अनप्रेडिक्टेबल असतो. बरोबर का? मी ठरवलं असेल की मला अटेम्प्ट साठी बरोबर 2 महिना अभ्यास करायचा आहे, 2 महिन्यात रोज 10 तास अभ्यास करणार, तर रोज मी 10 तास अभ्यास करेनच ह्याची गॅरंटी नाही. कधी जास्तही करू शकतो, आजारी असेल, मूड गेला तर कधी कमीही करू शकतो. बरोबर आहे का? त्यामुळे स्ट्रॅटेजी कॅन नेव्हर बी परफेक्ट. बरोबर है का? कोई भी रिश्ता परफेक्ट नहीं होता दोस्तों, उसको परफेक्ट बनाना पड़ता है. तसं स्ट्रॅटेजी कॅन नेव्हर बी परफेक्ट, फ्लॉलेस. आपण त्याला परफेक्ट करावं लागतं, त्याला ठोकून ताळून बरोबर त्या सिच्युएशन मध्ये ऍडजस्ट करून आपल्याला स्ट्रॅटेजीला परफेक्शन कडे न्यावं लागतं. It is the very nature of strategy that it is flexible and pragmatic to take care of sudden emergencies, pressures and avoid failures and frustration. बघा, स्ट्रॅटेजी इन इटसेल्फ फ्लेक्झिबल असावी. का? कारण सडन येणारे जे प्रेशर्स असतात त्या प्रेशरसाठी आपल्याला त्या वेळी डीलिंग करता आलं पाहिजे, म्हणून स्ट्रॅटेजी महत्वाची असते. बघा, जसं की आपल्या घरामध्ये जेव्हा आपण पैशाचं मॅनेजमेंट करतो तेव्हा थोडेफार पैसे असतात ते आपण घरी इमर्जन्सी करत ठेवतो. म्हणजे कोणी आजारी पडलं तर काय, ऐनवेळी पाहुणे आले तर काय. बरोबर का? याकरता आपण काय करतो, थोडे पैसे बाजूला ठेवतो. ते काय? स्ट्रॅटेजी. जेणेकरून जे काय अनसर्टन इव्हेंट्स असतील त्या इव्हेंट्सला मला स्मूथली टेकअप करता आलं पाहिजे. इन अ साऊंड स्ट्रॅटेजी अलाउन्सेस आर मेड फॉर पॉसिबल मिसकॅल्क्युलेशन्स अँड अनएंटिसिपेटेड इव्हेंट. स्ट्रॅटेजी मध्ये काय करतो आपण? बेस्ट आणि वर्स्ट दोन्हीचाही विचार करून पुढे जातो. इन लार्ज ऑर्गनायझेशन स्ट्रॅटेजीज आर फॉर्म्युलेटेड ऍट. बघा, एमसीक्यू करता हे मी मार्क करून ठेवेन. स्ट्रॅटेजी कुठे फॉर्म्युलेट केल्या जातात? कॉर्पोरेट, डिव्हिजनल अँड फंक्शन लेवल, ज्याला मी लहानपणी म्हणायचो टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट आणि बॉटम लेवल मॅनेजमेंट. टॉप लेवल मॅनेजमेंट काय करतं? स्ट्रॅटेजी सेट करतं. मिडल लेवल मॅनेजमेंट ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायचं काम करतं आणि बॉटम लेवल मॅनेजमेंट ती स्ट्रॅटेजी ऍक्च्युअली कॅरी आउट करतं. ऍक्च्युअल फंक्शनल लेवलवरती त्याचं काम चालू असतं. बघा, कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आर फॉर्म्युलेटेड बाय टॉप मॅनेजर्स. मी मगाशी सांगितलं स्ट्रॅटेजी तयार करणं काम हे टॉप मॅनेजरचं असतं. सच स्ट्रॅटेजीज इन्क्लूड द डिटर्मिनेशन ऑफ प्लॅन्स फॉर एक्सपान्शन अँड ग्रोथ. म्हणजे आहे हा बिझनेस कसा वाढवायचा. व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन. व्हर्टिकल हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन आपण येत्या चॅप्टर्स मध्ये बघणार आहोत. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे आहे याच बिझनेसमध्ये नवीन प्रोडक्ट चालू करायचं, मार्केट वाढवायचं. टेक ओव्हर्स म्हणजे आपल्याच ह्याच्यासारखी एखादी कंपनी टेक ओव्हर करायचं. जसं शार्क टँक बघितलं असेल तुम्ही, तर एक हॅमर म्हणून कंपनी होती जी बोटनी टेक ओव्हर केली. अँड मर्जर्स. मर्जर्स म्हणजे काय? मोठ्या एखाद्या बिझनेसमध्ये आपला बिझनेस मर्ज करायचा. किंवा माझं समजा मोबाईल, माझ्याकडं मोबाईल मी मॅन्युफॅक्चर करतो, तर त्याच्या ज्या प्रोसेसर चिप्स असतात, बॅटरी तयार करणारे कंपनीज असतात, त्यांच्यासोबत मर्जिंग करू शकतो जेणेकरून मला एकच प्रोडक्ट कमी भावामध्ये मिळून जाईल. अशासाठी पण मर्जर स्ट्रॅटेजिक मर्जिंग होतं. वोडाफोन आयडिया मर्जर व्ही टू सर्वाइव्ह द कॉम्पिटिशन. न्यू इन्व्हेस्टमेंट अँड डायव्हेस्टमेंट एरियाज. R&D प्रोजेक्ट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. नवीन प्रोजेक्ट जो की आजपर्यंत खूप मोठा प्रोजेक्ट आहे बघा, यहाँ से आलू डालोगे वहां से सोना निकलेगा, या प्रोजेक्टसाठी R&D करायचं. अँड सो ऑन. These corporate wide strategies need to be operationalized by divisional and functional strategies. बघा, जी स्ट्रॅटेजी टॉप मॅनेजमेंटनी सेट केली ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायचं काम करतं फंक्शन आणि डिव्हिजनल लेवल मॅनेजमेंट. रिगार्डिंग प्रोडक्ट लाईन, प्रोडक्शन व्हॉल्यूम, क्वालिटी रेंज, प्राइस, प्रोडक्ट प्रमोशन, मार्केट पेनिट्रेशन, पर्चेसिंग रिसोर्सेस, पर्सनल डेव्हलपमेंट अँड लाईक. आता यातलं सगळं आपण बघणार आहे. प्रोडक्ट प्रमोशन बघणार आहे, मार्केट पेनिट्रेशन स्ट्रॅटेजी बघणार आहोत,
पर्चेसिंग सोर्सेस बघणार, कुठून परचेस करायचं, किती प्राइसला परचेस करायचं, एखाद्या प्रोडक्टचं प्राइसिंग काय असलं पाहिजे, ते कुठं त्याचं लॉजिस्टिक्स काय असलं पाहिजे, म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट, बरोबर का, होलसेल टू रिटेलर करायचं का डायरेक्ट रिटेलरला विकायचं का ऑनलाईन वेबसाईटनी डायरेक्ट टू कन्झ्युमर सेल करायचं, काय करायचं, हे डिसिजन्स घेतो डिव्हिजनल अँड फंक्शनल लेवल मॅनेजमेंट. दिस इज डिस्कस्ड इन डिटेल इन फर्दर सब सेपरेट टॉपिक्स. बघा मी खोटं बोलत नाहीये, पुढच्या चॅप्टर मध्ये आपण हे डिस्कस करणार आहे. स्ट्रॅटेजी इज पार्टली प्रोएक्टिव्ह अँड पार्टली रिएक्टिव्ह. बघा मी आधीच सांगितलेलं, प्रोएक्टिव्ह म्हणजे काय, पावसाळा येणार आहे म्हणून रेनकोट घ्यायचा, प्रोएक्टिव्ह, आणि पाऊस आल्यानंतर रेनकोट घ्यायचा, रिएक्टिव्ह. अ कंपनी स्ट्रॅटेजी इज टिपिकली अ ब्लेंड ऑफ. बघा दोन्हीचा ब्लेंड आहे, बरोबर का, दोन्हीचा ब्लेंड आहे, प्रोएक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह सुद्धा. प्रोएक्टिव्ह ऍक्शन्स ऑन पार्ट ऑफ मॅनेजर्स टू इम्प्रूव्ह द कंपनीज मार्केट पोझिशन अँड फायनान्शियल परफॉर्मन्स. प्रोएक्टिव्ह म्हणजे काय आहे, या सिच्युएशन मध्ये कसा बदल करता येईल. प्रोएक्टिव्ह म्हणजे माझी पोझिशन इम्प्रूव्ह करायची आपल्याला. जर मला माहिती आहे, जर समजा मला माहित असतं की जिओ एंट्री करणार आहे मार्केटमध्ये, तर एखादा कंझ्युमर जेव्हा एंट्री करणार आहे तर त्याच्या आधीच माझी पोझिशन ग्रो झाली पाहिजे, म्हणून मी जर काय करत असेल तर दॅट इज प्रोएक्टिव्ह, बरोबर का. रिएक्शन्स टू अनएंटिसिपेटेड डेव्हलपमेंट्स अँड फ्रेश मार्केट कंडिशन्स इन द डायनॅमिक बिझनेस एन्व्हायरमेंट. म्हणजे काय, एखादी समजा अनफॉर्च्युनेट सिच्युएशन आली समोर, बरोबर का, तर त्या सिच्युएशनला रिएक्शन कशी द्यायची, बरोबर आहे का. समजा आता माझा लॉजिस्टिक्सचा एक ट्रक चाललेला, बरोबर, माझा ट्रक चाललेला डुक 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 डुक, बरोबर, आणि पाऊस आला घाटात माझा ट्रक कोसळला, बरोबर आहे का. त्याला तो टर्न दिसला नाही, गेला हवेत, ट्रक गेला हवेत, ड्रायव्हर ढगात, माझे प्रोडक्ट पसरलेत खाली, बरोबर. आता हे काय, ही कशी सिच्युएशन आहे, अनएंटिसिपेटेड डेव्हलपमेंट आहे. आता ह्याला रिॲक्ट काय करायचं, इथे डॅमेज कंट्रोल कसं करायचा, दॅट इज अ रिएक्टिव्ह स्ट्रॅटेजी, बरोबर आहे का. झालेल्या गोष्टीनंतर रिएक्शन असते आणि एखादी गोष्ट होणार आहे त्याकरता केलेली तयारी, दॅट इज अ प्रोएक्टिव्ह स्ट्रॅटेजी. इन अदर वर्ड्स, कंपनी युजेस बोथ स्ट्रॅटेजीज टू कोप अप ऑन सर्टन बिजनेस एनवायरमेंट. बघा कुछ भी हो सकता है, कुछ भी हो सकता है, म्हणून जो भी होगा वो स्मूथली हो, इसीलिए हम जो स्ट्रॅटेजी डिझाइन करते हैं उसको कहते हैं प्रोएक्टिव्ह अँड रिएक्टिव्ह स्ट्रॅटेजी. आपण दोन्हीचा ब्लेंड वापरत असतो. जसं की घराचं प्लॅनिंग करताना 10 तारखेला घराचा EMI जाणार आहे, ह्याकरता मी आधीच फंड जमा करून ठेवले, प्रोएक्टिव्ह, बरोबर. आजारी पडल्यावर औषध आणायला पैसे, रिएक्टिव्ह, बरोबर आहे ना. प्रोएक्टिव्ह स्ट्रॅटेजी इज अ प्लॅन स्ट्रॅटेजी, वेअर एज रिएक्टिव्ह इज अडॅप्टिव्ह रिएक्शन टू चेंजेस सर्कमस्टान्सेस. परत तेच, होणार आहे म्हणून केलेलं प्लॅनिंग प्रोएक्टिव्ह, झाल्यानंतर केलेलं रिएक्टिव्ह. बघा बघा, अ कंपनीज ऍक्च्युअल स्ट्रॅटेजी इज पार्टली प्लॅन्ड अँड पार्टली रिएक्टिव्ह. तेच आता कंपनी एक्सपिरियन्सेस, नो हाऊ, रिसोर्सेस, स्ट्रेंथ, विकनेस अँड कॉम्पिटिशन केपेबिलिटीज. बघा प्रोएक्टिव्ह स्ट्रॅटेजीचे एलिमेंट्स काय काय आहेत, कंपनीचा एक्सपिरियन्स, कंपनीकडून नो हाऊ काय म्हणजे काय, मला काय काय माहिती आहे कंपनीबद्दल, रिसोर्सेस कसे आहेत, माझ्या नॉलेजनुसार येणाऱ्या गोष्टी कशा असतील, हे प्रोएक्टिव्ह स्ट्रॅटेजी मध्ये मी बघणार. न्यू इनिशिएटिव्ह प्लस ऑनगोइंग स्ट्रॅटेजी एलिमेंट्स अँड अडॅप्टिव्ह रिएक्शन्स टू चेंजिंग सर्कमस्टान्सेस. ओव्हरऑल स्ट्रॅटेजी करता मी काय करतो, चालू ऍक्टिव्हिटी सोबत काही नवीन गोष्टी करता येतात का बघतो, प्रोएक्टिव्ह, आणि अडॅप्टिव्ह रिएक्शन टू चेंजिंग सर्कमस्टान्सेस, येणाऱ्या बदलाला मी रिएक्शन देतो. लेटेस्ट व्हर्जन ऑफ कंपनी स्ट्रॅटेजी. बघा या दोन्हीचं कॉम्बिनेशन असते माझ्या कंपनीची स्ट्रॅटेजी, प्रोएक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह. बघा आता, इट इज इव्हिडंट फ्रॉम द फिगर द कंपनी स्ट्रॅटेजी फ्लोज फ्रॉम बोथ प्रिव्हियसली इनिशिएटेड actions and business approaches that are working well enough to merit continuation as well as newly initiated decisions and actions that strengthen company's position and performance. पुन्हा तेच, ह्याचाही अर्थ तोच. थोडक्यात काय, प्रोएक्टिव्ह प्लस रिएक्टिव्ह दोन्ही स्ट्रॅटेजीज वापरून मी माझी पोझिशन स्ट्रॉंग कशी करू शकतो, ग्रोथ कशी अचीव्ह करू शकतो, सक्सेस कशी अचीव्ह करू शकतो. द स्ट्रॅटेजी इज डेलिबरेट अँड प्रोएक्टिव्ह, standing as products management, analysis and strategic thinking about company situation, and its conclusion about how to position company in marketplace and tackle the task of competing buyers patronage. बरोबर का. बायरचे एक्सपेक्टेशन्स, बायरचे जे काही तक्रारी असतील, बायरच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना टॅकल कसं करायचं, बायरच्या रिक्वायरमेंट्सना टॅकल कसं करायचं, आणि एक चांगलं प्रोडक्ट
ऑर्गनायझेशनचं मार्केटमध्ये आणून मार्केटमध्ये डॉमिनन्स कसा एक्सरसाइज करायचा याकरता आपण स्ट्रॅटेजी पाहत असतो. हाऊएव्हर, नॉट एव्हरी स्ट्रॅटेजिक मूव्ह इज अ रिझल्ट ऑफ प्रोएक्टिव्ह प्लॅनिंग. Things happen that cannot be fully anticipated when market take an unexpected turn. Some kind of strategic reaction is required. बघा, प्रत्येक गोष्ट तर मी नाही ठरवू शकत बाळांना. एखादी गोष्ट अनएक्सपेक्टेड झाली तर त्या एक्सपेक्टेड गोष्टीला कसं फेस करायचं ह्यासाठी आपण रिएक्टिव्ह स्ट्रॅटेजीचा वापर करत असतो. हेन्स पार्शियली कंपनी स्ट्रॅटेजी ऑलवेज डेव्हलप रिझन रिस्पॉन्स टू अनफॉर्सिन डेव्हलपमेंट्स ॲज वेल एज सिच्युएशन्स. बघा, जर काही अनप्रेडिक्टेबल गोष्ट झाली तर ती गोष्ट झाल्यानंतर त्यातून बाहेर कसं पडायचं याकरता मी रिएक्टिव्ह स्ट्रॅटेजी तयार करत असतो. क्राफ्टिंग अ स्ट्रॅटेजी दस इन्व्हॉल्व्स स्टिचिंग टुगेदर अ प्रोएक्टिव्ह अँड देन अडॅप्टिंग पीसेस ऑफ सक्सेसफुल रिएक्शन्स. प्रोएक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह गोष्टीचा सक्सेसफुली मी ब्लेंड तयार करतो. स्ट्रॅटेजी हेल्प्स अनरेवल कॉम्प्लेक्सिटी अँड रिड्यूस अनसर्टनिटी बाय चेंजेस इन एन्व्हायरमेंट. बघा, जे काही एन्व्हायरमेंट कॉम्प्लेक्सेशन्स आहेत किंवा येणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते कमी करण्याचं काम स्ट्रॅटेजी करते. म्हणजे सगळ्या गोष्टी जर डोक्यात धरून मी चाललो तर येणाऱ्या गोष्टींचा त्रास कदाचित मला कमी होऊ शकेल. इट ऑल्सो मीन्स टू आयडेंटिफाय एक्झिस्टिंग प्रॉब्लेम्स अँड सॉल्व्हिंग देम बाय एक्झिक्युटिंग रिव्होल्युशनरी आयडियाज. इट वुड बी पर्टिनंट टू मेन्शन वन सच एक्झाम्पल इन रिसेंट टाइम्स दॅट UPI. बघा, UPI has changed the entire digital payment landscape and how now even has gone global. A true example of Make in India for the world. It was all because of a well-planned identification of existing problem, formulating strategy, and to perfect execution. बघा, UPI is the best example. मेक इन इंडिया एवढं कोणतं UPI एवढा इम्पॅक्ट कोणी आणलेला नाही. बघा, प्रॉब्लेम काय असायचा, माझ्याकडे कॅश नसेल तर मला पेमेंटला प्रॉब्लेम यायचा. ह्याचं सोल्युशन काय आलं, UPI. काय, QR कोड स्कॅन करा, लगेच पेटीएम पर 100 रुपये प्राप्त हुए. बरोबर का. प्रॉब्लेम, सगळ्यात पहिला प्रॉब्लेम काय आयडेंटिफाय केला, पेमेंटचा. तो सॉल्व्ह कसा केला, QR ने. QR नंतर काय प्रॉब्लेम आला की पैसे समोरच्याला पोहोचलेत का नाही ते कळत नव्हतं, म्हणून काय केलं, ते व्हॉइस वाला मशीन आणलं. असे करत करत जसे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करत गेलो, आता तो UPI ग्लोबल पण झालाय. बरोबर आहे का. हे काय, यामध्ये आहे दोन गोष्टी, प्रोएक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह. प्रोएक्टिव्ह काय, येणारा प्रॉब्लेम बघितला पेमेंटचा आणि इनिशिएटिव्ह घेऊन मी UPI काढलं. आता UPI आल्यानंतरचा प्रॉब्लेम काय होता, पैसे क्रेडिट होत आहेत का नाही होत ते कळत नव्हतं. यासाठी रिएक्टिव्ह म्हणून मी काय केलं, व्हॉइस वाला मशीन आणलं. बरोबर का. याकरता इट इज अ वेल प्लॅन स्ट्रॅटेजी, परफेक्ट एक्झिक्यूट केली. आता सगळीकडे UPI आहे, UPI शिवाय आपण जगू शकत नाही. आता नाउ दॅट वी हॅव अंडरस्टूड अबाउट स्ट्रॅटेजी एज अ कॉन्सेप्ट, the chapters to follow would focus more on how organization plan and execute their strategies by strategic management. बघा मग इन्स्टिट्यूटच्या पुस्तकालाही आणि मलाही आशा आहे की आता कॉन्सेप्ट ऑफ स्ट्रॅटेजी आपल्याला कळली असेल. आता पुढे आपण काय बघणार की प्लॅनिंग कसं करायचं, स्ट्रॅटेजी कशी ठरवायची आणि ती स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट कशी करायची, ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट कशी करायची आहे. बघा, इज दिस अ स्ट्रॅटेजी. बघा, याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे, मी पण तुम्हाला देणार आहे. A ketchup brand making a healthier ketchup with less sugar and preservations to attract more consumers by letting parents feel safe about their kids consuming ketchup. Can this be called a strategy? बघा, काय करतोय मी एक केचप तयार केलंय. बरोबर का. त्या केचप मध्ये काय, नॅचरल टोमॅटो, आपण आर्टिफिशियल काय वापरत नाही पहिल्यापासून. मी काय केलंय, मी पेरेंट्सला मला फील करून द्यायचंय की तुमच्या पोरांनी चमचाभर आणि बादलीभर केचप कितलाही खाल्ला तरी त्याला काही त्रास होणार नाही, त्यात काही केमिकलचा वापर नाहीये. या हिशोबाने मी प्रोडक्ट तयार केला, या हिशोबाने मी मार्केटिंग करतो, या हिशोबाने मी ऍडव्हर्टाइजमेंट करतो, या हिशोबाने. म्हणजे ही माझी स्ट्रॅटेजी आहे का, तर येस. बरोबर आहे का. अल्टिमेट गोल काय बिझनेसचं, सक्सेसफुल होणे, डॉमिनेशन. जर मी माझ्या कंझ्युमरला विश्वास देऊ शकलो की माझं प्रोडक्ट हेल्दी आहे तर आय विल अट्रॅक्ट मोर कंझ्युमर्स, माझं सेल वाढेल, माझी पोझिशन वाढेल. सो इट इज अ स्ट्रॅटेजी. येस, इट इज अ बिझनेस स्ट्रॅटेजी टू फाईट कॉम्पिटिशन अँड टू अडॉप्ट विथ चेंजिंग एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. बघा, किती केचप आहेत, केचप आहेत. गेलो मार्केटमध्ये तर माझा वेगळा कसा, तर माझा हेल्दी आहे म्हणून माझा वेगळा आहे. म्हणून मी काय केलं, माझ्या प्रोडक्टला हेल्दी म्हणून पोर्ट्रे केलं, हेल्दी म्हणून मी माझ्या प्रोडक्टला मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केलं. इज इट अ स्ट्रॅटेजी? येस, it is a strategy. People becoming health conscious is an external environment factor. बघा, आजकाल लोक हेल्थ कॉन्शियस झालेत, लोक कॅलरी काउंट करून घेतात, बऱ्यापैकी लोक कॅलरी काउंट करून घेतात.
सॅच्युरेटेड फॅट्स, कंटेंट बघतात, पूर्ण प्रोडक्टचा एक्सपायरी वगैरे बघू, सगळं बघून घेतात. हेल्थ कॉन्शियस झालेत लोक. मग ह्या करता त्यांच्या एक्सपेक्टेशन्सला मीट करण्यासाठी मी प्रोडक्टला हेल्दी म्हणून मार्केटिंग करत असेल तर दॅट इज अ बिझनेस स्ट्रॅटेजी. ओके, बघा एवढं रामायण आपण कुठल्याच कशासाठी केलं? दोनच गोष्टीसाठी. एक म्हणजे मॅनेजमेंट, त्याचे दोन अर्थ असतात, एक की ऑर्गनायझेशनल पोझिशन आणि दुसरं प्रोसेस ऑफ अचिव्हिंग गोल्स. आणि स्ट्रॅटेजी म्हणजे काय? गेम प्लॅन. एवढ्या दोनच गोष्टी मी पाहिल्या, गेम प्लॅन टू अचीव्ह ऑब्जेक्टिव्ह. ओके, घेऊयात एक 5 मिनिटाचा ब्रेक आणि पुढच्या बघूयात इम्पॉर्टन्स आणि लिमिटेशन ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. चला आता बघूयात स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, इम्पॉर्टन्स आणि लिमिटेशन. बघा थोडे रिपिटेटिव्ह होते असं वाटत असेल, पण ठीक आहे, आता काही करू शकत नाही, रेग्युलर बॅच मध्ये थोडस. चला, the importance of strategic management essentially lies in enabling an organization to perform better than its competitors on past and present performance. बघा स्वतःसाठी स्वतःच्याही करंट पोझिशन पेक्षा चांगलं परफॉर्म करायचं आणि बाकीच्यांपेक्षाही चांगलं परफॉर्म करायचं, हे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट बघतं. That is delivering superior returns to investors, superior value to customers and superior performance for an expectation of employees. बघा सर्वांना खुश ठेवून पुढे जायचं, जगातलं सगळ्यात मोठं अवघड काम स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट करत असतं. म्हणजे कंझ्युमरही खुश, टम्मी भी खुश, मम्मी भी खुश. चला, द ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आर टू फोल्ड. बघा दोनच ऑब्जेक्टिव्ह आयुष्यात आपल्याला. टू क्रिएट कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे काय? कॉम्पिटिटर्स पेक्षा मला काही ना काहीतरी ऍडव्हान्टेज आहे मार्केटमध्ये. समथिंग युनिक अँड व्हॅल्यूड बाय द कस्टमर. युनिक आहे मी, बरोबर आहे का? मी ऋतिक रोशन आहे, युनिक आहे, 6 बोट आहे मला, बरोबर का? कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. सो दॅट कंपनी कॅन आउट परफॉर्म द कॉम्पिटिटर्स इन ऑल आस्पेक्ट्स ऑफ ऑर्गनायझेशनल परफॉर्मन्स. बघा, टू गाईड द कंपनी सक्सेसफुली थ्रू ऑल चेंजेस इन द एन्व्हायरमेंट, दॅट इज टू रिॲक्ट इन द राईट मॅनर. बघा दोन गोष्टी, एक कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज क्रिएट करायचं म्हणजे प्रोएक्टिव्ह इनिशिएटिव्ह घेऊन काय करायचं, एक ऍडव्हान्टेज क्रिएट करायचं, बाकीच्यांपेक्षा एक गोष्ट मला जास्त असली पाहिजे. जसं की ऊसाचे कारखाने. ऊसाचे कारखाने काय करतात? जे कोण ऊस तुम्हाला आणून देतात त्याला इन्सेंटिव्ह देतात. हे काय? त्यांनी कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज तयार होतो बाकीच्यांपेक्षा. मग एक शेतकरी इकडे समजा 2 कारखाने आले, तो काय म्हणतो, जो चांगले रिटर्न मला देणार मी त्यालाच प्रोव्हाइड करणार. अशाने काय होतं, काय ऍडव्हान्टेज तयार होतं, बरोबर. आणि थ्रू ऑल चेंजेस इन एन्व्हायरमेंट, प्रत्येक एन्व्हायरमेंट मध्ये जे चेंजेस होतील त्याला कोप अप करायचं. ऑर्गनायझेशनल ऑपरेशन्स आर हायली इन्फ्लुएन्स्ड बाय द इन्क्रीजिंग रेट ऑफ चेंज इन द एन्व्हायरमेंट अँड द रिपल इफेक्ट क्रिएटेड ऑन द ऑर्गनायझेशन. रिपल इफेक्ट. रिपल इफेक्ट म्हणजे काय? रिपल इफेक्ट म्हणजे चालू पाण्या हे नॉर्मल संत पाण्यामध्ये तुम्ही दगड टाकला तर त्याचे कसे तरंग उठत जातात. म्हणजे एकदा दगड टाकला की त्याचे तरंग लांब लांब पर्यंत उठत जातात, त्याला म्हणतो आपण रिपल इफेक्ट. म्हणजे काय? एक छोटासा चेंज सुद्धा पूर्ण ऑर्गनायझेशनला इम्पॅक्ट करू शकतो. जसं की कसं? जसं की एक मेजर चेंज, एक आयडिया जो बदलते आपकी दुनिया, बरोबर का? बिझनेस मध्ये काय असतं, छोट्यातला छोटा चेंज सुद्धा खूप मोठे इम्पॅक्ट घेऊन येतो. कसे इम्पॅक्ट घेऊन येतो? बघा काही प्रोडक्ट्स असतात, त्या प्रोडक्टचं प्राइस वाढलं की पटकन डिमांड कमी होते, बरोबर का? ह्याला आपण बघितलंय की एक्सेप्शन्स काय? निश प्रोडक्ट्स. निश प्रोडक्ट्स डिमांड कधी जास्त कमी होत नाही, ते इम्पॅक्ट होतात, बरोबर. काय? छोटा चेंज जो सगळं बदलू शकतो. जसं की मॅनेजमेंट. मॅनेजमेंट मध्ये झालेला छोटा चेंज तुमच्या पूर्ण ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स बदलू शकतो. एखादं डिसिजन जर घ्यायला चुकलं तर पूर्ण ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स बदलू शकतो. जसं की समजा तुमच्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही एक छोटासा बदल केला, एक नवीन केमिकल ऍड केलं प्रोडक्टमध्ये, आणि त्या केमिकलची क्वांटिटी मात्र थोडी जरी जास्त झाली तर अख्खी प्रोडक्शन लाईन, तो येणारा अख्खा लॉट खराब येतो. आणि तो अख्खा लॉट खराब आलेला क्वालिटी कंट्रोलला कळाला नाही, तो अख्खा लॉट मार्केटमध्ये उतरणार. मार्केटमध्ये अख्खा लॉट उतरला तो डिफेक्टिव्ह, तर डिफॉल्ट पीसेस जे आहेत ते कंझ्युमर कंझ्युम करणार. कंझ्युमरला त्रास झाला की कंझ्युमर कंप्लेंट करणार, आपलं प्रोडक्शन कमी होणार. प्रोडक्शन कमी झालं की प्रॉफिट कमी होणार. प्रॉफिट कमी झाला की आपण एम्प्लॉईजना पेमेंट देऊ शकणार नाही, एम्प्लॉईज ले ऑफ करणार नाही, पूर्ण ऑर्गनायझेशन खाली येणार, डाऊन येणार, बरोबर का? रिपल इफेक्ट, छोट्या गोष्टीचा मोठा इम्पॅक्ट.
चेंजेस कॅन बी एक्सटर्नल टू द फर्म ऑर दे मे बी इंट्रोड्युस्ड बाय द इन द फर्म बाय द मॅनेजमेंट. बघा चेंजेस कसे असतात, एक्सटर्नल टू द फर्म असू शकतात, मेजर सप्लायर बदलला, लिगल एन्व्हायरमेंट बदललं. एक्सटर्नलच्या इंटरनल म्हणजे काय, बी प्रोसेस बदलली, 2 शिफ्टच्या मी 8-8 तासाच्या 3 शिफ्ट केल्या, बरोबर आहे का. एम्प्लॉईज ट्रेनिंग देऊन त्यांचे रोल बदलले, फंक्शन्स बदलले, प्रमोशन केलं, डिमोशन केलं, इंटरनल चेंजेस. इट मे मॅनिफेस्ट इन द ब्लरिंग ऑफ इंडस्ट्री अँड फर्म बाउंड्रीज ड्रिवन बाय टेक्नॉलॉजी, deregulation or through globalization. The tasks of crafting, implementing and executing strategies are the heart and soul of managing a business enterprise. बघा स्ट्रॅटेजी चेंजिंग एन्व्हायरमेंट नुसार तयार करणे, त्यात बदल करणे आणि इम्प्लिमेंट करणे, इट इज अ हार्ट ऑफ बिझनेस एंटरप्राइज. ह्या 3 गोष्टी, स्ट्रॅटेजी डिझाईन, इम्प्लिमेंटेशन आणि तुमचं एक्झिक्युशन, ह्या 3 गोष्टींमुळे बिझनेसचं फ्युचर ठरतं. To put in the concept in few words, the term SM, strategic management, refers to the managerial process of developing strategic vision, objectives, crafting a strategy, implementing and evaluating strategy, and finally initiating corrective adjustments that were deemed appropriate. थोडक्यात काय, प्रोएक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह स्ट्रॅटेजी तयार करणे, इम्प्लिमेंट करणे, मॉनिटर करणे आणि आलेल्या परिस्थितीला तोंड देणे, रिएक्शन देणे, इट इज अ प्रोसेस ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. द प्रोसेस डज नॉट एंड, इट कीप्स गोइंग ऑन इन अ सायक्लिकल मॅनर. म्हणजे बघा कधीही स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट संपत नाही का, कारण परिस्थिती बदलत राहते, परिस्थिती बदलली की स्ट्रॅटेजी बदलत राहते. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्स डेव्हलपिंग कंपनीज विजन, एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग, स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन, इम्प्लिमेंटेशन, इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल. बघा कंपनीज विजन, विजन म्हणजे काय, कंपनीला काय पाहिजे, तुम्हाला कुठे जायचंय, इट इज युअर विजन. त्यानंतर एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग म्हणजे इंडस्ट्रीला काय पाहिजे, इंडस्ट्रीमध्ये ऑपॉर्च्युनिटी काय आहेत, थ्रेट काय आहेत, इंटरनल आपल्याकडे रिसोर्सेस किती आहेत, कशाची गरज आहे, काय नाही. त्यानंतर स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन, एक स्ट्रॅटेजी तयार करणे, इम्प्लिमेंटेशन म्हणजे ती कार्यरत करणे, आणि इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल. इव्हॅल्युएशन म्हणजे काय, व्यवस्थित चालू आहे का, आणि कंट्रोल म्हणजे येणारे रिझल्ट कसे कंट्रोल करायचे. ओरिजिनली कॉल्ड बिझनेस पॉलिसी, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट emphasizes the monitoring and evaluation of external opportunities and threats in the light of company strengths and weakness and designing strategies for the survival of growth of company. थोडक्यात काय आहे, ह्या इंडस्ट्रीमध्ये माझ्यासाठी काय ऑपॉर्च्युनिटी आहे, काय थ्रेट आहे, आणि मी काय करू शकतो, माझे कॅपेबिलिटीज बघायचे आणि येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स बघायचे, आणि ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून एक अशी पोझिशन तयार करायची ज्यामध्ये माझं ऑर्गनायझेशन बेस्ट वर्किंग करू शकेल. बघा इम्पॉर्टन्स ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा इम्पॉर्टन्स काय आहे, फॉर्म्युलेशन ऑफ स्ट्रॅटेजीज अँड इम्प्लिमेंटेशन हॅव बिकम इसेन्शियल फॉर ऑल ऑर्गनायझेशन्स. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ॲज प्रोपॅगेटेड बाय चार्ल्स डार्विन is the only principle of survival for all organizations, where fittest are not the largest but those who can change and adapt successfully to the changes in business environment. बघा चार्ल्स डार्विन बाबा काय म्हणले होते, द वर्ल्ड इज अ सर्वायवल ऑफ फिटेस्ट. बघा म्हणजे आता हे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट कुठे आहे, हे वाईल्ड मध्ये सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. बघा आता फिटेस्टचा अर्थ जो मोठा आहे असं होत नाही, फिटेस्ट तोच जो येणाऱ्या परिस्थितीनुसार आपल्याला स्वतःला बदलू शकतो, दॅट इज द फिटेस्ट. फिटेस्ट इन केस ऑफ बिझनेस काय, की येणाऱ्या परिस्थितीनुसार स्वतःला मोल्ड करून घेऊ शकतो. बघा आपण ऐकलं असेल की वादळात वाकणारी झाडं जगतात, उभी राहिली तुटून जातात. तसंच वाकणारं झाड काय, वाकणाऱ्या झाडानं काय केलं, येणाऱ्या वादळाला ऍडजस्ट केलं. सो फिटेस्ट कोण आहे, फिट तो जो येणाऱ्या सिच्युएशन नुसार, परिस्थितीनुसार बदल घडवू शकतो, स्वतःमध्ये बदल करू शकतो. मेनी बिझनेस जायंट्स हॅव फॉलोड द पाथ ऑफ एक्सटिंक्शन, फेलिंग to manage drastic changes in business environment. For example, Bajaj scooters कडे आधी एक होती बघा, बरोबर आहे का, आधी एक स्कूटर होती. त्या स्कूटर आता मला एक्झॅक्टली नाव आठवत नाहीये, एक बजाजची स्कूटर होती, स्कूटी सोबतच ती आली होती, काय होतं ना, नाही लुनार नाही, एक स्कूटर होती बजाजची, एक मिनिट, बजाजची ओल्ड स्कूटर, त्याला काहीतरी नाव होतं, बजाज स्कूटर्स ओल्ड. बघा ही स्कूटर जुनं चेतक, नाव विसरलो मी, हे चेतक होतं, चेतक बरोबर का. हे चेतक नाही येणाऱ्या सिच्युएशन नुसार स्वतःला ऍडजस्ट केलं नाही, त्यामुळे चेतक बंद झाली. आता चेतक इलेक्ट्रिक म्हणून त्यांनी काढली, हा वेगळा विषय आहे, पण ते चेतक बंद का झालं, and that was a major strategic failure. LMS scooters, Murphy radio,
मर्फी रेडिओ, बीपीएल टेलिव्हिजन. मर्फी रेडिओ म्हणजे काय? मर्फी रेडिओ एक कंपनी होती. रेडिओमध्ये ज्या हिशोबाने चेंजेस होत होते, रेडिओ स्टेशन्स ज्या हिशोबाने फ्रिक्वेन्सी चेंजेस होत होते, ते चेंजेस मर्फी रेडिओ अडॉप्ट करू शकलं नाही, त्यामुळे मर्फी रेडिओ बंद पडला. बीपीएल टेलिव्हिजन, बीपीएल म्हणजे आता बीपीएल टेलिव्हिजन बाळांनो स्ट्रॅटेजिक फेल्युअर झाला. अजूनही बीपीएलचे टेलिव्हिजन येतात पण ते विकले जात नाही. का? कारण जेव्हा पातळ टेलिव्हिजनचा जमाना येत होता तेव्हा ही बीपीएल डबड्यामध्येच स्टिक टू राहिला आणि बीपीएलचा सेल कमी झाला. व्हिडिओकॉन प्लॅन्स, व्हिडिओकॉनचे प्लॅन्स आणि कंझ्युमरचा रिच कस्टमर सर्व्हिस गणल्यामुळे व्हिडिओकॉन डूस झालं. नोकियाचं जर बाळांनो जग जाहीर एक्झाम्पल आहे. टचस्क्रीनच्या वेळी पण आम्ही पॅडवर स्टिक राहिलो, कीपॅड वरती. कोडक, कोडॅकचे तरी अजून कॅमेरे अस्तित्वात आहेत, पण कोडकनी काय केलं, जेव्हा डिजिटल कॅमेरे येत होते तेव्हा पटकन अडॉप्ट करून कोडक डिजिटल कॅमेऱ्यावर शिफ्ट झाला नाही. त्यांनी फिल्मिंगचेच कॅमेरे तसेच चालू ठेवले अँड सो ऑन. दस इट बिकम्स इम्पेरेटिव्ह टू स्टडी बिझनेस स्ट्रॅटेजी. बघा, म्हणून स्ट्रॅटेजी महत्वाची आहे. चेंजिंग सर्कमस्टान्सेसला अडॉप्ट करणं म्हणून महत्वाचं आहे. Business follows a war principle of win or lose. Only in small number of cases win-win situation arises. Hence, each organization has to build its competitive advantage over the competitors. In order to win, this can be done by following process of strategic management, strategic analysis, formulation and implementation, evaluation of control of strategies. बघा, विन-विन सिच्युएशन बाळांनो बिझनेस मध्ये कधीच येत नाही. का? कारण कॉम्पिटिशन इतकं चेंजिंग आहे, इतकं डायनॅमिक कॉम्पिटिशन आहे की मला माझ्या प्रोडक्टमध्ये सतत काही ना काहीतरी छोटे बदल करावे लागतात. बघा, जसं की बोट, आधी नॉर्मल हेडफोन्स आले, बरोबर, मग वायर्ड हेडफोन्स आले. मग त्यांनी काय केलं, वायर्ड हेडफोन्स मध्ये काय केलं, आधी ते दाबून धरलं की चालू व्हायचं. आता काय केलं, ते दोन्ही एकत्र केले की बंद होतो हेडफोन, कानात घालायचे ते, आणि ते वेगळं केले की चालू होतो. सतत मला काहीतरी वेगळं ठेवावं लागतं, बरोबर आहे का? त्यानंतर कॉल्स मोजता येतात, जसं की स्मार्ट वॉच. आधी स्मार्ट वॉच मध्ये फक्त हार्टबीट मोजायला वापरायचे, आता त्याच्यावर टेक्स्ट बघता येतं, टेक्स्ट पाठवता येतं, कॉलिंग करता येतं. हे काय कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. सतत काही ना काहीतरी बदल करून मी वर यायचा प्रयत्न करतो. त्याकरता मला स्ट्रॅटेजी फॉर्म करावी लागते, एक इम्प्लिमेंट करावी लागते, इव्हॅल्युएशन आणि कंट्रोल करावा लागतो. स्ट्रॅटेजी सारखी मला बदलत राहावी लागते. आता बेनिफिट काय स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचे? स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट केल्यामुळे, माझ्या स्ट्रॅटेजीज चेंज केल्यामुळे, बदलत्या एन्व्हायरमेंट नुसार बदलल्यामुळे मला काय काय फायदे होतात? गिव्ह द डायरेक्शन टू द कंपनी टू मूव्ह अहेड. कसं पुढे जायचंय ह्याचा मला एक रोडमॅप मिळतो. गोल्स डिफाईन होतात, मिशन डिफाईन होतं की मला कसं काय करायचंय. हेल्प्स मॅनेजमेंट टू डिफाईन रिअलिस्टिक ऑब्जेक्टिव्ह अँड गोल्स विच आर इन लाईन विथ विजन ऑफ द कंपनी. माझ्या कंपनीला काय करायचंय ह्याकरता मी काय पाथ फॉलो केला पाहिजे यासाठीच मला डायरेक्शन मिळतं. हेल्प्स ऑर्गनायझेशन टू बी प्रोएक्टिव्ह इन्स्टेड ऑफ रिएक्टिव्ह. बघा, काही परिस्थिती येईल म्हणून वाट बघत बसण्यापेक्षा काही परिस्थिती येऊ शकतात त्या हिशोबाने प्लॅनिंग मला करायला मदत करते. म्हणजे बेस्ट आणि वर्स्ट दोन्ही केससाठी मला प्रिपरेशन करायला स्ट्रॅटेजी मदत करते. ऑर्गनायझेशन एबल टू अनालाइज अँड टेक ऍक्शन्स इन्स्टेड ऑफ बिंग मिअर स्पेक्टेटर्स. बघा, आल्यावर बघू म्हणण्यापेक्षा हेही होऊ शकतं याकरता प्लॅनिंग करायला मला मदत होते. प्रोव्हाइड्स फ्रेमवर्क फॉर ऑल मेजर डिसिजन्स such as decision on business, product, market, manufacturing, facilities, investment and organizational structures. बघा, मला माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये काय करतात, डिसिजन्स घेता येतात की प्रोडक्ट कसं तयार करायचं, कुठं मार्केट करायचं, काय माणसं एम्प्लॉय करायची, सप्लायर कसा ठरवायचा, कोणता सप्लायर ठरवायचा, एक्सपान्शन कसं करायचं, बरोबर आहे का? ते इट प्रोव्हाइड्स बेटर गायडन्स ऑन क्रुशियल पॉइंट व्हॉट इट इज ट्राइंग टू अचीव्ह. मला काय करायचंय आणि ते कसं अचीव्ह करायचंय ह्याकरता मला एक रोडमॅप मिळतो. इट सिक्स टू प्रिपेअर ऑर्गनायझेशन टू फेस द फ्युचर अँड ऍक्ट ॲज अ पाथ फाइंडर टू व्हेरियस ऑपॉर्च्युनिटीज. ऑपॉर्च्युनिटी शोधायच्या कशा, शोधलेल्या ऑपॉर्च्युनिटीज युटिलाइज कशा करायच्या आणि त्याच्यातनं ऍडव्हान्टेज कसं क्रिएट करायचं. आर एबल टू आयडेंटिफाय अवेलेबल ऑपॉर्च्युनिटीज अँड आयडेंटिफाय वेज अँड मीन्स टू रीच देम. बघा, ऑपॉर्च्युनिटीज कसं आहे, ऑपॉर्च्युनिटी कशा शोधायच्या बाळांनो? जेव्हा कोविड चायनामध्ये तयार झाला, जेव्हा तो बाहेर यायला लागला, तेव्हा सॅनिटायझर कंपनीनी प्रोडक्शन वाढवायला सुरुवात केलेली होती. त्यांनी काय पाहिली, ऑपॉर्च्युनिटी, आणि ती ऑपॉर्च्युनिटी काय केली, एक्सप्लॉइट केली आणि त्या ऑपॉर्च्युनिटीचा योग्य वापर केला आणि त्या ऑपॉर्च्युनिटीचा युटिलायझेशन करून माझा म्हणजे बिझनेसचा प्रॉफिट वाढवला, पोझिशन वाढवली.
स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट सर्व्ह एज अ कॉर्पोरेट डिफेन्स मेकॅनिझम अगेन्स्ट मिस्टेक्स अँड पिटफॉल्स. बघा स्ट्रॅटेजीमध्ये मी काय करतो, काय चुकीचं होऊ शकतं याच्यासाठी सुद्धा एक प्लॅनिंग तयार करतो, ते डोक्यात धरून प्लॅनिंग करतो. त्यामुळं जर काही मिस्टेक्स झाल्या, काही चुका झाल्या तर त्यातून मला लवकर बाहेर पडता येतं. टू अवॉइड कॉस्टली मिस्टेक्स अँड प्रोडक्ट मार्केट चॉईसेस अँड इन्व्हेस्टमेंट. बघा मी बेस्ट आणि वर्स्ट दोन्ही केस स्टडी केलेले असतात, त्यामुळे वर्स्ट साठी मी प्रिपेअर असतो, त्यामुळे मला माझ्या मिस्टेक्स मधून लवकर बाहेर पडता येतं. हेल्प्स टू एनहान्स द लॉंगिव्हिटी ऑफ द बिझनेस. लॉंगिव्हिटी म्हणजे काय? लॉंगिव्हिटी इज द एबिलिटी टू सर्व्हाइव्ह इन लॉंग टर्म सिनारिओ. म्हणजे लॉंग टर्म साठी माझा बिझनेस कसा चालू शकेल याकरता मी स्ट्रॅटेजी मला मदत करते. विथ द स्टेट ऑफ कॉम्पिटिशन अँड डायनामिक एन्व्हायरमेंट इट मे बी चॅलेंजिंग फॉर बिझनेस टू सर्व्हाइव्ह इन द लॉंग रन. It helps organization to take a clear stand in industry and make sure that it is not just surviving on luck. Actions on expectations is what strategic management ensures. बघा ऍक्शन्स अशा घेतो की मला लकनी मी सर्व्हाइव्ह करत नाही, मी प्लॅन करून या इंडस्ट्रीमध्ये घुसलो, प्लॅन करून मी इंडस्ट्री मध्ये एंट्री केली, एक्झिक्युशन केला, इंडस्ट्री डॉमिनेट केली, मी आलो, मी पाहिलं, मी लढलो आणि मी जिंकून घेतलं सारं लॉंग टर्म करता. ओके. Strategic management helps organization to develop certain core competencies and competitive advantages that would facilitate assist in its fight for survival and growth. बघा मी काय केलं, एक कोर कॉम्पिटन्सी म्हणजे काय की माझ्या कोर क्वालिटीज, माझ्या बिझनेस मधल्या माझ्या प्रोडक्टच्या कोर क्वालिटीज काय आहेत त्या आयडेंटिफाय केल्या, त्यावर काम केलं, इम्प्रूव्हमेंट केलं, माझं एक वेगळं प्रोडक्टसाठी डिफरन्शिएट केलं, म्हणजे प्रोडक्टला माझ्या वेगळं ओळख दिली आणि त्या ओळखीचा फायदा करून मी माझ्या मार्केटमध्ये पोझिशन तयार केल्या. हे आहे माझं इम्पॉर्टन्स ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. बघा काय बघितलं आपण, गोल डिफाईन करता आले मला, त्याच्यानंतर कोर कॉम्पिटन्सी डेव्हलप करता आली, त्याच्यानंतर प्रोएक्टिव्ह म्हणजे येणाऱ्या गोष्टी डोक्यात ठेवून बेस्ट आणि वर्स्ट केस सिनारिओ दोन्हीसाठी प्रिपेअर करता आला, दॅट बी मिअर बिईंग अ स्पेक्टेटर, आणि येईल ते बघू हे करण्यापेक्षा काय होईल या सगळ्या सिनारिओ डोक्यात घेऊन मी व्यवस्थित प्लॅनिंग केलं. त्यानंतर फ्रेमवर्क केले, मेजर डिसिजन कसे घ्यायचे यासाठी एक फ्रेमवर्क तयार करता आलं. त्याच्यानंतर फ्युचर फेस करण्यासाठी मी तयार राहिलो, एक डिफेन्स मेकॅनिझम, माझ्या चुकांमधून मला लवकर बाहेर पडता आलं आणि लॉंग रन मध्ये मी माझा बिझनेस रन करू शकलो. हा इम्पॉर्टन्स आहे माझ्या स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा. बघा लाईज इन डिलिव्हरिंग सुपिरियर ऑर्गनायझेशनल परफॉर्मन्स दॅट वुड अदरवाइज ऑब्टेन. Competitive context is implies performance superior to that of competitors and more generally above average performance. इंडस्ट्री पेक्षा चांगला परफॉर्मन्स मी कसा करू शकलो हे मला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट मुळे कळलं. दॅट इज द ओनली इम्पॉर्टन्स. We realize that in search of meaning and purpose and activities that may not measure up to being strategic, belief in diversity, inclusion, improving availability, affordability of products, etc. Greater workplace democracy are some of the decisions that are worthy on their own count. They may not serve a strategic purpose in strict sense of the term. बघा याचा अर्थ काय, in search of meaning and purpose of organizations may undertake decisions and activities that may not measure up to being strategic. बघा काय होतं, कधी कधी माझे गोल्स अचीव्ह करण्याकरता मी काही डिसिजन्स घेतो, या डिसिजनला आपण स्ट्रॅटेजिक म्हणू शकत नाही, बरोबर आहे का? असे काही डिसिजन्स आहेत. कोणते कोणते डिसिजन्स आहेत बघा, बिलीफ इन डायव्हर्सिटी, inclusion in equity, improving availability, affordability and accessibility of product and services to opportunity deprived sections, etc. Greater workplace democracy are some of the decisions and behaviors that are worthy on their own count. They may not serve a strategic purpose in the strict sense of the firm. मी काय केलं, माझ्या फर्म मध्ये एखादं डिसिजन घेण्यासाठी मी बॉटम लेवल मॅनेजमेंटला इन्व्हॉल्व करायला लागलो, वर्कप्लेस मध्ये डेमोक्रेसी ठेवली. आता इट मे नॉट बी अ स्ट्रॅटेजिक डिसिजन, बरोबर आहे का? ह्यातून मी काय अचीव्ह करतोय का? मेजर लेवलवरती काही अचीव्ह करत नाहीये. ह्यानं माझ्या ऑर्गनायझेशनला काय फायदा होणार आहे का? नाही होणार आहे. पण हे मी कसं करतोय की माझ्या वर्कर्समध्ये एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग व्हावा, की बाबा माझं म्हणणं पण कोणतरी लक्षात घेते. याकरता घेतलेली एक छोटी स्टेप आहे, बरोबर का? याला मी स्ट्रॅटेजिक म्हणू शकतो का? तर म्हणूही शकतो आणि नाही म्हणू शकतो, डिपेंड्स की माझं गोल काय आहे. जर माझं गोल असेल की हेल्दी वर्कप्लेस एन्व्हायरमेंट, तर मी याला स्ट्रॅटेजी म्हणून काउंट करू शकतो. पण जर माझा गोल असेल प्रॉफिट, तर माझा प्रॉफिट अचीव्ह करण्यामध्ये वर्कप्लेस डेमोक्रेसी काही रोलच परफॉर्म करत नाहीये, डायरेक्टली इनडायरेक्टली मात्र करते. सो तुमचं गोल काय आहे, तुमचं विजन काय आहे, त्यानुसार ठरतं की तुम्ही कोणता डिसिजन घेणार आहे, कोणती स्ट्रॅटेजी घेणार आहे, बरोबर आहे का? ह्या म्हणण्याचा होल अँड सोल अर्थ असा आहे की तुमच्या गोल्सनुसार तुमचे डिसिजन्स बदलतात.
तुमच्या गोलला अलाइन होणारे डिसिजन दॅट आर स्ट्रॅटेजिक डिसिजन. बाकी आणि जे गोल्सला डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह अफेक्ट करत नाही ते डिसिजन स्ट्रॅटेजिक नाहीत. आता या स्ट्रॅटेजीसाठी लिमिटेशन पण आहे. काय लिमिटेशन आहे? सगळ्यात बेसिक लिमिटेशन आहे की ही कॉस्टली प्रचंड पडतं. टॉप मॅनेजमेंट एक्सपिरियन्स असलेली माणसं घ्या, एक प्लॅन तयार करा, बसा, त्याच्यावरती कॉन्स्ट्रक्टिव्ह लक्ष ठेवा. दॅट इज अ कॉस्टली प्रोसेस. बघा, हायली कॉम्प्लेक्स अँड टर्ब्युलंट एन्व्हायरमेंट. It is difficult to understand the complex environment and exact pinpoint how it will shape up in future. बघा, आजकाल बिझनेस एन्व्हायरमेंट इतकं कॉम्प्लेक्स आहे की तुम्ही प्रेडिक्टच करू शकत नाही की काय होणार आहे. बरोबर आहे का? रोज नवीन कायदा येतोय, रोज नवीन चेंजेस होत आहेत, रोज नवीन एम्प्लॉईज येत आहेत, रोज जुने एम्प्लॉई सोडून जात आहेत, रोज काही ना काहीतरी चेंजेस होतात, रोज कन्झ्युमरचा प्रेफरन्स बदलतो. डायनॅमिक एन्व्हायरमेंट आहे, कॉम्प्लेक्स एन्व्हायरमेंट आहे. आपल्यासाठी कोणकोणत्या रिस्क आहेत सगळ्या तर आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. आणि जसं मी प्लॅन करतोय तसंच होईल ह्याची काही गॅरंटी नाही. बऱ्याचदा मी तयार करून ठेवतो डिझास्टर प्लॅन आणि त्याचा खर्च वायाही जाऊ शकतो. बरोबर आहे का? चेंजिंग एन्व्हायरमेंट नुसार द एन्व्हायरमेंट अफेक्ट्स ॲज द ऑर्गनायझेशन हॅज टू डील विथ सप्लायर्स, कस्टमर्स, गव्हर्नमेंट अँड अदर एक्सटर्नल फॅक्टर्स. रिलाइंग ऑन बिझनेस स्ट्रॅटेजी ब्लाइंडली कुड गो ॲब्सोल्युटली रॉंग इफ द एन्व्हायरमेंट इज टर्ब्युलंट. बघा, जेव्हा मार्केटमध्ये पॅनिक असतं, टर्ब्युलंट म्हणजे काय? जेव्हा बिझनेस वर खाली होत असतो, जेव्हा एन्व्हायरमेंटमध्ये अनसर्टनिटी असते बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये, तेव्हा फक्त ह्या स्ट्रॅटेजीवर रिलाय करून मला चालत नाही. मला त्याच्यापेक्षा जाऊन वेगळ्या स्टेप्स घ्याव्या लागतात. टर्ब्युलंट एन्व्हायरमेंट कधी होतं? कोविडच्या वेळी. बाळांनो, कोविडच्या वेळी एन्व्हायरमेंट प्रचंड अनप्रिडिक्टेबल होतं. काही प्रोडक्टची डिमांड कमी झालेली, काही प्रोडक्टची वाढलेली. अशा केसमध्ये जुन्या स्ट्रॅटेजीवर मला डिपेंड राहून चालत नाही. मला नवीन स्ट्रॅटेजीज बघाव्या लागतात, नवीन वेज मला शोधावे लागतात. एक्झाम्पल, 2-wheeler इलेक्ट्रिक व्हेकल्स ब्रँड्स counted on strategic benefit they would have because of the huge push from government. However, consumers are getting reluctant to purchase EV due to safety concerns amid the frequent incidents of battery charge catching fire. So, strategy cannot overcome a turbulent environment. बघा, EV वाल्या ऑर्गनायझेशनला काय वाटलेलं की आपलं प्रोडक्ट खूप चालेल मार्केटमध्ये, पण लोक EV घेतात का? नाही घेत का? कारण बॅटरी फुटण्याचे व्हिडिओज येतात, चालू EV मधनच पेट घेते. बरोबर का? यामुळे काय होतं? आता ह्या केसमध्ये फक्त स्ट्रॅटेजीवरती तुमची ऑर्गनायझेशन सक्सेसफुल होऊ शकत नाही. बरोबर आहे का? त्यासाठी तुम्हाला बदल करावे लागतील, प्रोडक्ट इम्प्रूव्ह करावं लागेल, लोकांमध्ये ती कॉन्फिडन्स जागा करावं लागेल. पुन्हा एकदा इज अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. वेळ लागतो बाळांनो. बसा, माझ्या ऑपॉर्च्युनिटी बघा, येणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी ठरवा. या सगळ्या गोष्टी बघण्याकरता वेळ लागतो. एक माणसं घ्या, त्यांना एम्प्लॉय करा, ट्रेनिंग द्या, कंट्रोल करा. दरवेळी बघा की परफॉर्मन्स चालू आहे का नाही चालू आहे. दरवेळेचा कंटिन्युअस अभ्यास, एक कंटिन्युअस तिथं तुम्हाला डेडिकेटेड पर्सनल तिथं अपॉइंट करावा लागतो. लॉट ऑफ टाइम इन प्रिपेरिंग अँड कम्युनिकेटिंग स्ट्रॅटेजीज दॅट मे इम्पीड डेली ऑपरेशन्स अँड निगेटिव्हली इम्पॅक्ट द रुटीन बिझनेस. बघा, रोज स्ट्रॅटेजी सेट करा, रोज त्याचा इव्हॅल्युएशन घ्या. त्यातच निम्मा वेळ गेला तर बिझनेस कधी करणार मी बाळांनो. सिमिलर टू अ स्टुडंट्स प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजायझिंग व्हॉट टू स्टडी फ्रॉम वेअर अँड व्हॉट टाइम ऑफ डे टू स्टडी कन्झ्युम सो मच ऑफ अवर ऍक्च्युअल स्टडी टाइम दॅट बाय द टाइम वी हॅव टू स्टडी वी आर ऑलमोस्ट एक्झॉस्टेड. बघा, हेच मी आमच्या स्टुडंट्सना पण सांगत असतो की प्लॅनिंग करेपर्यंत इतका वेळ जातो की प्लॅन झाल्यानंतर दिवस संपलेला असतो. बरोबर आहे का? प्लॅनिंग करण्यामध्ये इतका वेळ घालवायचा, कधी करायचं प्लॅनिंग, मी एवढा वेळेला उठणार, मी असं करणार, मी तसं करणार, की ते प्लॅनिंग करेपर्यंत अर्धा दिवस गेलेला असतो, एकदा झालेला असतो. मग आपण काय म्हणतो? उद्यापासून प्लॅन फॉलो करू, आणि तो मग प्लॅन उद्यापासूनच फॉलो व्हायला सुरुवात होते. बरोबर का नाही? तो उद्या कधी उजाडलेला मी तर पाहिलेला नाही. सिमिलरली इन बिझनेस इफ वे टू मच टाइम इज स्पेंड दॅट माइट नॉट बी ॲज फ्रुटफुल. बघा, जर स्ट्रॅटेजी तयार करण्यातच मी 4 महिने घालवले, तोपर्यंत एन्व्हायरमेंट बदललेलं असतं. परत बसा, म्हणजे ही कधी प्रोसेस कम्प्लीटच होणार नाही. बरोबर आहे का? टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस, कॉस्टली प्रोसेस, प्रचंड खर्च करावा लागतो, मोकार खर्च करावा लागतो. स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट ऍड्स अ लॉट ऑफ एक्सपेन्सेस टू ऑर्गनायझेशन. एक्सपर्ट प्लॅनर लागतात, माणसं एक्सपर्ट लागतात. तो साधी सुधी माणसं नाही चालत स्ट्रॅटेजी करायला. का? कारण तेवढा डीप अभ्यास आहे. पहिलेच बघितलंय आपण काय काय लागतं बघा, नॉलेज, नो हाऊ, कॉम्पिटन्स, एज्युकेशन सगळं लागतंय. म्हणजे एक्सपर्ट लागतो. एक्सपर्ट आला की पैसा होतावा लागतो. दिस कॅन बी रिअली कॉस्टली विथ लिमिटेड रिसोर्सेस. बघा, माझ्याकडे पैसा कमी आहे पण मला स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायची, तर मला काहीतरी मनी मॅनेजमेंटला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट रिक्वायर्स एक्सपर्ट्स अँड एक्सपर्ट्स आर कॉस्टली. बरोबर आहे का नाही? साधं सिंपल आहे.
मग आदिदासचा बूट आणि आदिबासचा बूट यामध्ये फरक आहे. आदिदास कोण एक्सपर्ट आहे आणि आदिबास कोण आहे, तो हाफ एक्सपर्ट आहे. तसंच सेम टू सेम जसं की प्रॅक्टिसमध्ये ट्रेनी बघा, ट्रेनीला मिळणारा स्टायपेंड, आर्टिकलला मिळणारा स्टायपेंड आणि सीए ला मिळणारा फीस यामध्ये फरक आहे बाळा. का? कारण सीए एक्सपर्ट आहे. तुम्ही जेव्हा आता आर्टिकलची प्लाझाल इंटरमिजिएट होऊन तेव्हा तुम्हाला कळेल की सीए एक्सपर्ट आहे, त्यामुळे त्याला मिळणारा पेमेंट आणि मला मिळणारा पेमेंट यामध्ये फरक आहे. सो एक्सपर्ट्स आर कॉस्टली. Thus, the process as a whole requires a good amount of funds to be spent. बरोबर आहे का? त्यामुळं जर तुम्हाला एक्सपर्टला इन्व्हॉल्व करून घ्यायचं असेल तर तुम्हाला खर्च करावा लागणार. इन अ कॉम्पिटिटिव्ह सिनारिओ वेल ऑर ऑर्गनायझेशन आर ट्राइंग टू मूव्ह स्ट्रॅटेजिकली, इट इज डिफिकल्ट टू क्लिअरली एस्टिमेट द कॉम्पिटिटिव्ह रिस्पॉन्सेस टू फर्म स्ट्रॅटेजी. इट इज क्वाइट डिफिकल्ट टू कॉज द स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग of competitors because of most decisions are taken within closed doors by the top management. For example, Apple changed the market dynamics of speaker industry by choosing to remove 3.5 mm audio jacks. Now, to be relevant in the market, all speakers had to put in concentrated efforts to develop their own true wireless speakers and compete with new entrants. बघा काय होतं बाळांनो, जेव्हा तुमचे प्रोडक्ट डिपेंडंट असतात एकमेकांवरती तेव्हा तुम्हाला एखाद्या ऑर्गनायझेशन, जसं की आता ह्यांनी एक्झाम्पल दिलं, सोपं आहे की ऍपलनं काय केलं, जो 3.5 mm चा जॅक होता आपला हेडफोन, आपण आधी बरोबर आहे का जॅकला लावून वायर्ड हेडफोन्स असायचे, ते वायर्ड हेडफोन्स बंदच केले. ऍपलनी काय केलं, तो जॅकच काढून टाकला. म्हणल्यावर काय आहे, आता हा जॅक काढून टाकायचा हा डिसिजन एका रात्रीत तर झाला नाहीये. हा 2-3 महिन्यापूर्वी झाला असणार आहे, 5-6 महिन्यापूर्वी नवीन प्रोडक्शन व्हायच्या आधी. आता हा डिसिजन ऍपल घेणार आहे हे मी बोटवाल्याला कसं कळणार? नाही कळू शकत. का? कारण हे स्ट्रॅटेजिक डिसिजन्स हे त्यांच्या क्लोज डोअर्स मध्ये एकदम सिक्रेटिव्हली घेतले जातात. सो मला काय, मी एस्टिमेट करू शकत नाही की माझ्या कलिग इंडस्ट्री मधला किंवा माझा कॉम्पिटिटर काय डिसिजन्स घेतोय. हा एक लिमिटेशन आहे. त्यामुळे मला माझी स्ट्रॅटेजी काय डोक्यात धरून करायची हे कळतच नाही. बरोबर आहे का? जसं 3 पॉइंट जॅक रिमूव्ह झाला तसं लोकांनी मग वायरलेस स्पीकर काढायला सुरुवात केली. माझ्या मते 3.5 mm जॅक निघेपर्यंत वायरलेस हा प्रकार कुठंच नव्हता, सगळे वायर्डच वापरायचे मी सुद्धा. बरोबर आहे का? सो काही वेळेला काय होतं की समोरचा काय डिसिजन स्ट्रॅटेजिक घेणार आहे हे मला कळत नाही, त्यामुळे मला माझी स्ट्रॅटेजी ठरवताना प्रॉब्लेम येऊ शकतो. बघा कॉम्प्लेक्स अँड टर्ब्युलंट एन्व्हायरमेंट बघितलं आपण, ती एक टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, कॉस्टली प्रोसेस आहे आणि कॉम्पिटिटरचा रिस्पॉन्स काय असणार आहे, कॉम्पिटिटर काय रिॲक्ट करणार आहे, कॉम्पिटिटरनी काय डिसिजन्स घेतले हे मी समजू शकत नाही. बघा, वाय डू बिझनेसेस ऑफ SM इवन विथ इट्स लिमिटेशन. बघा एवढे लिमिटेशन असून सुद्धा बिझनेसेस स्ट्रॅटेजी का स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट का करतात, तर साहजिक आहे बाळांनो, कॉस्ट पेक्षा बेनिफिट जास्त आहे. SM is a time consuming process and costly, yet organizations want to indulge into it. Why? का करतायत लोक? Because even though it has limitations, its importance outweighs its shortcomings. बघा, कॉस्ट पेक्षा बेनिफिट जास्त आहेत बाळांनो. का? कारण आता पैसा खर्च केला तरी व्यवस्थित जर ट्रॅकनी गेलो तर ऑर्गनायझेशन प्रचंड प्रमाणात डॉमिनेट करू शकते. बघा, आज तुम्ही मला सांगा, बोट हेडफोन म्हणलं की पहिला बोट आठवतो का? बाकी ब्रँड्स नाही आहेत. सोनीचे हेडफोन्स आहेत, सॅमसंगचे हेडफोन्स आहेत. बरोबर आहे का? सोनीचे हेडफोन्स आहेत, सॅमसंगचे हेडफोन्स आहेत. नवीन आले एक स्कल कॅन्डी म्हणून आहे, त्यांचे आहेत. लीफचे हेडफोन्स आहेत, ऍपलचे स्वतःचे हेडफोन्स आहेत. बरोबर आहे का? तुम्हाला OnePlusचेही स्वतःचे हेडफोन्स आहेत. पण मेजॉरिटी लोक बोटकडे का जातात? कारण बोटने स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंग करून मार्केटमध्ये एंट्री केली. बोट बघा तुम्ही, प्रत्येक माणसाकरता बोटकडे हेडफोन्स आहेत. वुमन करता वुमन साठी वेगळे आहेत. बरोबर आहे का? लहान मुलांसाठी वेगळे आहेत. टॉम अँड जेरी काय करतं, मधून अधून बदल करतं. टॉम अँड जेरी काढतं, अव्हेंजर्स काढतं, मुंबई इंडियन्स साठी काढतं, चेन्नई सुपर किंग्स साठी काढतं, RCB साठी काढतं. बरोबर आहे का? क्रिसमस करता वेगळं काढतं. बरोबर आहे का? एक स्ट्रॅटेजीनुसार बोट काय करते, येणाऱ्या एन्व्हायरमेंटला व्यवस्थित अडॅप्ट करते. आता मला सांगा, त्यांच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये सुद्धा प्रचंड खर्च होत असणारे विचार छोट्या छोट्या गोष्टींचा केला जातो. ह्यासाठी काय होतं, कॉस्ट जरी जास्त असली तरी येणारा ऍडव्हान्टेज हे मला खूप मोठ्या प्रमाणात पोझिशन
इंडस्ट्रीमध्ये देऊ शकतं, मोठ्या प्रमाणात फायदे देऊ शकतं. त्यामुळे लोक स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट करतात, कारण त्याचा कॉस्ट पेक्षा येणारा बेनिफिट हा प्रचंड जास्त आहे. फक्त मिळणारा बेनिफिट हा हळूहळू मिळतो आणि कॉस्ट मला आत्ता घालवायची असते. ओके, सो असा आहे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा इम्पॉर्टन्स. सो बघा, आपल्या फर्स्ट सेशन मध्ये आपण काय बघितलं, एकदम थोडंच बघितलं आपण. उद्यापासून थोडा आपण ग्रीप घेणार आहे आणि पटापटा सिलेबस आपण कव्हर करणार आहे. ठरल्याप्रमाणे 6 ते 7 लेक्चर्स मध्ये हा सिलेबस आपला संपून जाणार आहे रेग्युलर बॅच मध्ये. सो बघा, आज मी काय बघितलं, मॅनेजमेंट 2 प्रकारची असते. मॅनेजमेंट काय, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं एक की ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन जो डिसिजन मेकिंग करतो, आणि दुसरं मॅनेजमेंट इज अ प्रोसेस ऑफ अचिव्हिंग गोल्स. त्यानंतर स्ट्रॅटेजी इज अ बिझनेस प्लॅन. त्यानंतर बघितलं इम्पॉर्टन्स ऑफ स्ट्रॅटेजी, आणि बघितले मी बेनिफिट्स ऑफ द स्ट्रॅटेजी, लिमिटेशन्स ऑफ स्ट्रॅटेजी मी पाहिले. आणि डिस्पाइट ऑफ दॅट लिमिटेशन मी एसएम स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट लोक का करतात, कारण त्याचे बेनिफिट त्याच्या कॉस्ट पेक्षा जास्त आहेत. ओके, चलो भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके, बाय बाय.